स्वामी समर्थ ही उपाधी खूप नंतरची आहे. महाराज जिथे जातील तिथे त्यांना त्या कुठे कुठे दिगंबर बुवा, कुठे वेडा, कुठे संन्यासी, काय वाटेल त्या नावाने महाराजांना बोलवलं जायचं. महाराजांचे जे केस कापले जायचे आणि महाराजांची जी नखं कापली जायची ती फेकली जात नसत. स्वामी महाराजांचे सगळे नखं बिकं सगळे जमवून ठेवायचं आणि त्याची तावीत करायचं. त्यातलं एक तावीत महाराज पौडलेले आहेत आणि पाठी भुजंग आहे. त्यांच्या पाठी जे मला वाटतं चामर म्हणतात त्यांना, तो असा हे करायचा, तो पंखा असतो ना कापडी, तो असा इथे ठेवून जे उभे आहेत ते ठाकूरदास बुवा त्यांना कुष्ठरोग झालेला. आणि स्वामी महाराजांनी त्यांच्या अंगावरती ते जाळकं लाकूड, पेट्ट लाकूड फेकलं. महाराजांनी देह ठेवते वेळी स्वतःकडे काहीच ठेवलं नाही. काही गोष्टी विहिरीत टाकल्या, काही गोष्टी दुसऱ्यांना द्यायला सांगितल्या, तर काही गोष्टी स्वतःच्या हाताने वरती झाडावरती भिरकवल्या. आज इतके वर्ष ते आहेत तिथे. बाळकृष्ण महाराज जेव्हा केले त्याला महाराजांनी समाधी घेतलेली, तिथे समाधी बांधलेली वगैरे, पण महाराजांनी सांगितलं जा तुझ्यासाठी मी पादुका ठेवलेल्या आहेत. ज्योतिबा म्हणाले मला पण महाराजांनी दृष्टांत देऊन सांगितलंय, सुरतेचा कोणते ब्राह्मण आहे तुम्ही सुरत करणं हो म्हणे. महाराजांनी सांगितलेलं तर आहे पण इथे पादुकाच नाही आहेत. आणि एक दिवशी त्यांना तिथे पौडले असताना ते वरती काहीतरी खाटला वगैरे दिसते. ज्योतिबांना विचारते हे काय आहे वरती, पाहूया म्हणे आपण काय आहे. आणि तेव्हा जे खाली उतरवतात तेव्हा तिथे खाटला, महाराजांची एक लंगोट असते, काही वस्त्र असतात आणि त्या खाटल्यावरती स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका. साधू संत देव परमात्मा कधीच रागवत नाही. महाराजांना सुद्धा एकदा कोणतरी बोललेलं की एवढे संन्यासी आहेत वगैरे असताना हे नेहमी पाहावं तेव्हा एकदम रागवलेले असतात. तेव्हा महाराजांनी ते अंतर्ज्ञानाने जाणलं आणि त्यांना विचारलं अरे मी रागवलोच तो. कॉस्मो स्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मागचा आपण एक स्वामी सूत महाराजांवर पॉडकास्ट केला होता आणि त्याला तुम्ही एवढा छान रिस्पॉन्स दिला, त्यामुळे म्हणलं आपण एक सिरीजच का नको करूयात. आणि त्याच्यासाठी म्हणून आज आम्ही स्वामी महाराजांवर एक नवीन सिरीज चालू करतोय. ते म्हणजे स्वामी महाराज जिथे जिथे होते जिओग्राफिकली, पूर्ण महाराष्ट्र म्हणा, भारतभर म्हणा, सो त्याप्रमाणे आम्ही एपिसोड वाईज महाराजांची लीला किंवा महाराजांनी दाखवलेले चमत्कार म्हणा किंवा त्यांनी दिलेले उपदेश म्हणा, हे आम्ही या सिरीज मार्फत सांगणार आहोत. आणि अर्थातच याच्यासाठी आपल्यासोबत आजचे आपले पाहुणे आहेत ते म्हणजे मिलिंद पिळगावकर दादा. दादा तुमचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा. आपला मागचा जो पॉडकास्ट होता हा खूप आवडला लोक आणि बऱ्याच कॉमेंट्स आल्या की दादांना तुम्ही परत बोला. त्यामुळे आपण अर्थातच आपली ही जी भक्ती आहे स्वामी महाराजांवरची ही आपण अशीच चालू ठेवूयात. आणि मला वाटतं की आजचा आपला पहिला जो एपिसोड आहे तर हा आपण मुंबई रिलेटेड करूयात. आपण त्याला मुंबापुरी म्हणूया. मुंबापुरी तेव्हाची मुंबापुरी. तर मला आता हेच विचारावं असं वाटेल की स्वामी महाराज मुंबईत आले होते का, आणि या सगळ्याची मुंबापुरीची सुरुवात कशी झाली होती, महाराज आणि मुंबापुरी. श्री स्वामी समर्थ. महाराज मुंबईत होते, प्रश्न आहे त्याच्याकडे आपण पुढे येऊया. पण आता आपल्याला सुरुवातच जर करायची असेल तर आपण प्रत्येकाला काय म्हणतो, एखाद्या गोष्टीची श्री गणेश आपण करतो बरोबर, मग आपण गणपती बाप्पाने सुरू करूया. वा. त्याच्यामुळे एक गोष्ट सांगतो, कितीतरी लोकांना माहिती असेल, कारण हा जो आता मी जे सांगणार आहे ते काही प्रमाणामध्ये आपण व्हायरल केलेल्या माझ्या स्वतःच्या चॅनलवरती पण केल्या, त्या अगोदर सुद्धा. बरं. पण साधारण एक मला असं वाटतं 30 वर्षापूर्वी हा विषय सर्वप्रथम आला. मुंबईचं सिद्धिविनायक मंदिर आज जे प्रख्यात आहे, सिद्धिविनायक मंदिर दादर प्रभादेवीच्या विभागामध्ये, त्या सिद्धिविनायक मंदिर हे अगदी छोटं होतं. एका बाईने, आग्रेबाईने ते स्थापन केलेलं आणि ते फार छोट्या प्रमाणात होते. पूर्वीचा हा फोटो तुम्हाला दिसते. आणि मग त्याच्यानंतर ते मंदिर हळूहळू कसं बहरत गेलं. म्हणजे आम्हाला आठवतं, आम्ही लहानपणी सोमवारी रात्री तिथे जायचो, मंगळवारचं दर्शन घ्यायचं असेल तर. छोटंसं देऊळ, अगदी छोटंसं देऊळ. तिथपासून त्याची जी प्रसिद्धी वाढत गेली आणि त्याच्यानंतर ते इतकं ते बहरत गेलं की आज सिद्धिविनायकाचं मंदिर, त्याचं जे प्रमाण आणि तिथे येणारी लोक रोजची वगैरे, ते इतकं एक श्रीमंत देवस्थान म्हटलं जातं. कितीतरी लोकांना अजून सुद्धा माहिती नाही. माहिती खूपशा लोकांना झालेलं आहे, पण आता अगदी आपल्या एपिसोडमध्ये मुंबई हा जो विषय आपल्याला घ्यायचा असेल तर सिद्धिविनायकाचं मंदिर आहे स्वामी कृपेने बहरलेलं आहे. आता ते स्वामी कृपेने बहरलेलं कसं आहे वगैरे याच्याबद्दल थोडक्यात सांगतो तुम्हाला.
रामकृष्ण जांभेकर महाराज हे त्या दादर विभागाचा, दादरची जी स्मशानभूमी आहे त्याच्या बाजूला त्यांचा मठ आहे. त्यांच्याबद्दल मी आता जास्ती सांगत नाही, कारण त्याच्याबद्दल पूर्ण एपिसोड होईल. त्यांचा जन्म मुळात महाराजांनी देह ठेवल्यानंतर 19 वर्षांनी. बर. म्हणजे त्यांची आणि स्वामी महाराजांची प्रत्यक्ष भेट नाहीये. हो. पण ते एवढे स्वामीमय आणि त्याच बरोबरीने ते गणपती बाप्पांचे सुद्धा निस्सीम भक्त होते. आणि त्यांचा जन्म मुंबईतच, बरं का. ते नेहमी तिथे दादरच्या मठात जायचे, त्याच पद्धतीने सिद्धिविनायकाच्या मठात जायचे. आणि असं करता करता ते अक्कलकोटला सुद्धा स्वामी महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी नेहमी जायचे. बर. आणि नेहमी महाराजांकडे ते गेले का त्याची तंद्रीच लागायची, ब्रह्मानंद टाळी लागायची आणि ते तिथे बसवून महाराजांकडे ते संधान साधायचे, महाराजांशी बोलायचे. कारण त्या काळामध्ये खूपशी लोक अशी होती अक्कलकोटला. एक दिवशी महाराजांनी त्यांना विचारलं, अरे बाबा तू इथे येतोस, माझ्या समोर असा बसतो, इतका माझ्याशी एकरूप होतोस, तुला पाहिजे काय? आज तू काय मागशील ते मी तुला देतो. तेव्हा जांभेकर महाराजांना प्रत्यक्ष स्वामी तिथे समोर दिसत होते समाधी स्थानावरती. त्यांनी त्यांना हात जोडला, नमस्कार केला आणि त्यांनी सांगितलं की मला काही नको, हा वैयक्तिकरित्या काहीच नको आहे. जर तुम्ही विचारत असाल तर माझा सिद्धिविनायक बहरू दे. अच्छा. सिद्धिविनायक बहरू दे म्हटल्यावरती त्यांना एक मंदार वृक्ष जो असतो त्याचं एक छोटंसं रोपटं दिलं आणि त्यांनी सांगितलं की तिथे जा, त्या स्थानावरती जाऊन हे मंदार वृक्ष लाव. ते मंदार वृक्ष जसं बहरेल तसा तुझा सिद्धिविनायक बहरी. वा. म्हणजे खुद्द स्वामी समर्थ महाराज, स्वामी आणि गणपती बाप्पा एकच आहे, कितीतरी सांगितलेलं आहे. पण त्यावेळेला ते जो छोटंसं रोपटं होतं ते जांभेकर महाराजांनी आणून तिथे त्या सिद्धिविनायकाच्या मंदिराच्या आवारामध्ये लावलं. आज सुद्धा तो मोठा वृक्ष आहे. ते वृक्ष जसं जसं मोठं होत होतं, जसं जसं ते बहरत होतं तसं सिद्धिविनायकाची ख्याती सुद्धा बहरत गेली. आज तिथे मोठा वृक्ष आहे, तो तिथे लोकांना माहिती नाही, पण अजून सुद्धा तो मोठा वृक्ष आहे. का आता हे मध्यंतरी हे सगळं काम बिम चालत असताना आम्ही आवर्जून जाऊन तिथे त्यांना ते सांगितलं की ह्या वृक्षात हो म्हणे. कारण फार पूर्वी त्यांनी ही जी गोष्ट आज मी सांगतोय ती त्या सिद्धिविनायकाच्या माध्यमातून सुद्धा ती प्रकाशित झाली होती. वा. हो. म्हणजे त्याला ह्या गोष्टीला शिक्कामोर्तब मिळालेलं आहे. अच्छा. आणि ते नंतर मग त्या पद्धतीने आज सिद्धिविनायकाचं मंदिर म्हणाला तुम्ही तर तुम्हाला सिद्धिविनायकाचं दर्शन मंगळवारचं तर शक्यच नाही, म्हणजे तुम्हाला खूपच आहे. पण त्यातल्या तर जरी दर्शन घ्यायचं असेल एरवी सुद्धा तरी काही वेळ तुम्हाला लाईनीमध्ये उभं राहावं लागतं वर. आणि सगळ्यात खूप छान देवस्थान आहे ते. हो. श्रीमंत देवस्थान म्हणून गिनलं जातं. अगदी. आणि त्याची ख्याती फक्त मुंबईपुरतीच राहिली नाही तर संबंध जगभरामध्ये राहिले. त्याच्यामुळे गणपती बाप्पा मोरया, स्वामी समर्थ महाराज आणि बाप्पा वेगळे नाहीच आहेत, एकच आहेत. आणि मुळात सिद्धिविनायकाचा मुंबईचा आजचा विषय असल्यामुळे सांगतो तुम्हाला. आपण बाप्पाने सुरू करूया. हो हो. सिद्धिविनायकाचं मंदिर आहे हे जे बहरलेलं आहे, तो बहर जो आहे तो स्वामी कृपेचा बहर आहे. वा, क्या बात आहे. आणि मग म्हणजे स्वामी महाराजांचं वास्तव्य मग मुंबईत कुठे असायचं? महाराजांचं वास्तव्य नेमकं कुठे होतं ते खरं सांगायचं तर हा एक प्रश्नचिन्हच आहे. पण एक अशी घटना एक घडलेली आहे. मुंबईचे एक भक्त आणि त्यांचा संबंध मला वाटतं एक मोठा ग्रुप होता. तो स्वामी महाराजांकडे अक्कलकोटला गेलेला. त्यांनी महाराजांचं दर्शन घेतलं. कधी कधी एखादा समजा भाग्यवान असेल तर त्याला त्याच्याशी महाराज चांगला रॅपो स्वतःहून करायचे, बाबा काय बाबा कसा आहेस वगैरे. मग हिंमत व्हायची, साहजिकच आहे. स्वामी महाराजांना आणखीन काय प्रश्न विचारायचे काय नाही. तर तेव्हा त्या भक्तांनी स्वामी महाराजांना सांगितलं, महाराज माझ्याकडे महाराज माझ्याकडे मुंबईला या ना, खूप छान वाटेल मला. तर महाराज हसले आणि म्हणाले, अरे बाबा मुंबई काय आम्हाला वेगळी आहे का, नवीन आहे का आम्हाला मुंबई? आम्ही मुंबईत होतोच की, 25 वर्ष मुंबईमध्ये होतो आम्ही. बर. आता महाराजच आपल्याशी बोलतात म्हटल्यावरती त्याने आणखीन एक दुसरा प्रश्न त्यांना विचारला, बाबा तुम्ही मुंबईत होता, कुठे होतात मुंबईला तुम्ही? अरे आम्ही वाळकेश्वराच्या मागील बाजूच होतो. अच्छा. हाचा उल्लेख आहे स्वामींच्या चरित्रामध्ये, आधी मूळ चरित्रामध्ये. आणि मग आमच्यासारख्या वेड्या लोकांच्या वाचनाची वेळी आली वाळकेश्वर. आमचं राहतोच मुंबईमध्ये. मग वाळकेश्वरचा परिसर शोधला. त्यातल्या त्यात महाराजांनी सांगितलेलं वाळकेश्वरच्या मागच्या बाजूला. पण आज ते सगळा तो परिसर इतका डेव्हलप झालेला आहे. बरोबर. आणि ते प्राईम लोकॅलिटी आहे ती मुंबईतली. तिथे मला काहीच मिळालं नाही. ओके.
मग मी विचार केला, मुंबईची काही जुनी जुनी पुस्तकं आहेत मुंबईबद्दल, मला कुठे काहीच मिळालं नाही. पण गोपाळकृष्ण गोखले आणि त्यांच्याबरोबर कोणतरी दुसरे आहेत, मला आता नाव आठवत नाही, या दोघांनी मिळून मुंबईचा वृत्तांत म्हणून एखाद्या डिक्शनरी सारखं जाडं पुस्तक, मुंबईचा वृत्तांत नावाने कितीतरी पुस्तक आहेत, पण एवढे जाड पुस्तक आहे. त्या जाड पुस्तकामध्ये मी विचार केला, म्हणजे त्याच्यामध्ये आपण शोधूया. ते काहीतरी 1800, मला तर आठवत नाही काय ते, असं खूप जुनं आहे, 1832-33 वगैरेचं. त्याच्यामध्ये मी, आणि ते पुस्तक मला मिळेना, मला कोणीतरी सांगितलं. मग आमच्याकडे मुंबई मराठी ग्रंथसंग्रह संदर्भ विभाग आहे, म्हणजे तिथे पुस्तकं बाहेर घेऊन जायला देत नाहीत, पण फक्त लेखकांसाठी, PhD करणाऱ्यांसाठी ती आहे लायब्ररी. मग तिथे जाऊन शोध घेतला. तर नशिबाने मला ते पुस्तक मिळालं. त्याच्यात तो वाळकेश्वरचा उल्लेख मिळेस्तोवर मला कितीतरी गोष्टी महत्वाच्या वाटल्या, हे वाटल्या, त्याच्यात मी रमलो. आणि कसं करता करता 2 दिवसांनी मध्ये वाळकेश्वरचा ती नोंद मिळाली. त्या वाळकेश्वरच्या नोंदीमध्ये ते असं लिहिलेलं होतं स्पष्ट, की वाळकेश्वराच्या मागच्या बाजूला सगळे अघोरी साधू संन्यासी तिथे संबंध वास होता, आणि त्यातला एखादा तरी साधू किंवा संत बाहेर आला, कारण तिथे मोठा तलाव आहे, प्रत्यक्ष रामचंद्राने तिथे बाण मारलेला आहे. आणि ते बाण मारून ते संबंध तलाव तो केलेला आहे. तिथे खूप संन्यासी होते, आणि त्यातला एखादा साधू संन्यासी जर समजा आंघोळीसाठी त्या बाणगंगा नावाचं जे तलाव आहे तिथे आंघोळीला यायचा, आणि ते आल्यावरती त्यातल्या त्या रवेशा तिथे जे राहणारे होते रहिवासी, त्यांच्यापैकी एखादा माणूस बाहेर असला तर तो पटकन घरीच जा पळायचा आणि बंद करायचा दार. का? तर त्यांच्या नजरेला नजर मिळवणं सुद्धा मुश्किल असायचं. त्यांचं तेज होतं, तेज इतकं त्याचं प्रखर तेज होतं, जी उपासना असायची. आणि ह्या जेव्हा नोंदी मी बघितल्या तेव्हा त्याच्यात मी विचार केला की बहुतेक इथेच स्वामी महाराज त्या काळामध्ये असतील. आणि स्वामी समर्थ ही उपाधी फार खूप नंतरची आहे. महाराज जिथे जातील तिथे त्यांना त्या कुठे कुठे दिगंबर बुवा, कुठे वेडा, कुठे संन्यासी, काय वाटेल त्या नावाने महाराजांना बोलवलं, बरोबर जायचं. अक्कलकोटमध्ये सुरुवातीला स्वामी महाराज आल्यावरती स्वामी आचार्य म्हणून त्यांनाची बोललं जायचं, असं फार काही लोकांना माहिती आहे. बरं ना. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आणि त्याच्यामुळे त्या ह्याच्यामध्ये स्वामी महाराज, पण ह्या गोष्ट एक आणखीन एक पुष्टी मिळाली. मुंबईचाच विषय आहे म्हणून मी एक आणखीन गोष्ट सांगतो. आज सुद्धा मुंबईमध्ये हे बाणगंगेचे रहिवासी जे आहेत त्यांचं नाव भातखंडे. अच्छा, त्याच्यावरती आपण एपिसोड केलेलं आहे. हो. काय झालं की आता तिथे कोणीच ओळखत नव्हतं स्वामी महाराजांना. खूप संन्यासी होते, त्यांच्या पुढ्यात जाण्याची सुद्धा कोणाची ताकद नव्हती. पण स्वामी महाराजांची अनंत ठिकाणची ब्रह्मंती करत करत ते जाऊन अक्कलकोटला विसावले. अक्कलकोटला ज्याला विसावले त्याला तो चेहरा तर काय बदलला नाही. हो, बरोबर आहे ना. तर असं काहीतरी त्यावेळेला त्यांना ओळखलं, असं म्हणजे खूप केसेसमध्ये ओळखलेलं आहे. अरे हे स्वामी समर्थ म्हणतात, ते आपल्याकडे होते. ही जी केस मी तुम्हाला सांगतोय ना, तुला ही फार पूर्वीची आहे. ओके. बाणगंगा परिसरामध्ये भातखंडे नावाचे एक कुटुंब होतं. त्यांची स्वामी महाराजांची भक्ती जी आहे ती बहुतेक ते ज्या वेळेला तिथे बाणगंगेच्या किंवा त्या शिवालयाच्या पाठी जे होते तिथपासून ते अक्कलकोटला येईस्तोवर असावे. कारण त्यांच्याकडे आम्हाला 2 गोष्टी अशा सापडल्या की आता त्याच घरातल्या कोणीतरी ओळखलं असावं, अरे हे जे आहेत स्वामी महाराज आहेत हेच आहेत ज्यांच्या पादुका आपल्याकडे आहेत. ते बाणगंगात राहत होते, आणि त्या पादुकांकडे जर पाहिलं तर पादुका इतक्या जीर्ण झालेल्या आहेत, काष्ट पादुका आहेत. बरं त्यांच्याकडे आम्ही जाऊन जेव्हा भेटलो, त्यांना सगळं जेव्हा हे झालं तेव्हा त्यांच्याकडे आम्हाला हे सुद्धा मिळालं. आता त्याच्याबद्दल मी अगदी छाती टोपून सांगत नाहीये की बाणगंगेच्या मध्ये त्यांचं वास्तव्य असतं, आणि स्वामी महाराज तिथे ज्या त्या नावाने असतील त्यांच्या वास्तव्य असताना ते स्वामी महाराजांकडून त्यांना त्या कुटुंबाला मिळाल्या का. नंतर मग ते अक्कलकोटला गेले तेव्हा ते बाणगंगेत राहत होते, आणि स्वामी महाराजांचं तिथे वास्तव्य होतं. हेच फक्त कुठेतरी ह्याच्यामुळे काही आपल्या मनामध्ये पाल चुकचुक हे त्यावेळेला घडलं असावं. आणि तिसरं असं आहे की ते त्याला एकंदरीत जेव्हा तुम्ही पाहिलं ना त्या पादुकांची कंडिशन फार पुरातन वाटतात. अक्कलकोटला स्वामी महाराज एक साधारण 150 ते 250 वर्षापूर्वीचे, 150-250 वर्षापूर्वीच्या इतर ठिकाणच्या पादुका जेव्हा आपण बघतो तर कम्पॅरेटिव्हली या फार जुनाट वाटतात. त्यामुळे शक्य असेल तर एखादं बाणगंगेला मिळेल. पण त्याच्याकडे एक आणखीन आहे, महाराज अक्कलकोटला आल्यानंतर सुद्धा हे कुटुंब तिथे जात होतं 100%. कारण
महाराजांचे जे केस कापले जायचे आणि महाराजांची जी नखं कापली जायची, ते आता महाराजांची नखं आणि महाराजांचे केस आणि महाराजांचा सगळा प्रत्यय आलेला हे फेकली जात नसत. अच्छा. बर. तो जो कापणारा जो गोपाळ नावाचा जो न्हावी होता, नाभिक, तो आलेले जे होत असायचे ना, आता जर एखादा माणूस आला आणि महाराजांची याची तो माणूस केस कापते वगैरे, तर साहजिकच त्यांचा हात पुढे जायचा की मला द्या म्हणून. मग ते द्यायचे, कोण कोण जपून ठेवायचे वगैरे काय. पण नंतर नंतर जेव्हा त्याला कळलं की हे सगळं घेऊन जाऊन लोकांना गुण येतोय, त्यांची भरभराट होते, आपण दिलेल्या नखानी पुढच्या वेळेला तो माणूस जेव्हा यायचा तो काहीतरी वेगळंच दिसायचा. म्हणजे बर. एक हा आसन खूप सुखावलेला, त्याची श्रीमंती वगैरे सगळी दिसायची तेव्हा एकदम. म्हणजे आधी आलेलं मग त्या गोपाळाच्या ज्या नाभिकाला थोडा लोभ झाला, म्हणजे हे थोडं विषांतर होते. आणि तो नंतर मग स्वामी महाराजांचे सगळे नखं बिकं सगळे जमवून ठेवायचं आणि त्याचे तो तावीत करायचा. बर. स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून त्याचे तो तावीत जो म्हणतो ना गळ्यात घालायचा आणि ते तो विकायचा. आणि असं म्हटलं जातं की ते विकायला सुरुवात केल्यानंतर त्याचे काही गुण यायचे नाही, तर त्यातलं एक तावीत ज्याच्यामध्ये महाराजांचं नख आहे ते या भातखंडेंच्याकडे आहे आज पण. वा. म्हणून मी म्हणतो ना की एखाद्या बरं हा जो प्रकार हा अक्कलकोटमध्ये घडायचा. बर. पादुका जुनाट, खूप जुनाट. प्लस स्वामी सुद्धा बाणगंगेला होते, हे पण बाणगंगेला राहायचे. पण ह्याचं असं काय ठोस मी सांगू शकत नाही. तर पादुकांची कंडिशन पाहता मला संशय येतोय. पण अक्कलकोटला ते स्वामी महाराजांच्या नखाचं तावीत माझं आज सुद्धा भातखंड्यांकडे आहे. मी फक्त नावं सांगतो. माझं एक सगळ्यांना विनंती अशी आहे, तुमच्या सुद्धा याच्यावरती आपण त्याचे फोटो वगैरे आपण देऊया. का होतं माहिती, ही घरं आहेत आणि त्यांचे माणसं सुद्धा फार म्हणजे आता सिनियर सिटीजन एजेड आहेत. आपण कधी त्यांच्याकडे दर्शनासाठी जाणं तेवढं मात्र करू नका, हात धरून सांगतो. त्याचं सगळ्याचं दर्शन माझ्या स्वतःच्या सुद्धा चॅनलवर मी सगळ्यांना दिलेलं आहे. आता हे सुद्धा आपल्या पॉडकास्ट मी तुला सगळे ते फोटो देतो, सगळे डिस्प्ले कर, नक्की तिथेच दर्शन घेऊया आपण. तर मुंबईतले भातखंडे एक कुटुंब सहज बोलण्याच्या ओघामध्ये आलं, तर त्याच्यामुळे एक गोष्ट आहे की महाराज मुंबईत 25 वर्ष होते, वास्तव्य त्यांचं होतं. आता तुम्ही काष्टा पादुकांचा उल्लेख केला, तर म्हणजे काय, म्हणजे जे आमच्या काष्टा पादुका म्हणजे लाकडी पादुका. अच्छा, लाकडी पादुका. बर. ज्याला आपण खडावा म्हणतो. खडाव म्हणतो. बर. महाराज चर्म पादुका सुद्धा घालायचे ना, म्हणजे चांबड्याच्या. अच्छा, त्यातल्या काष्टा पादुका म्हणजे लाकडाचा पादुका. आणि मग रौप्य पादुका म्हणजे चांदीच्या पादुका. म्हणजे पूर्वीच्या सगळे त्या नोंदी आहेत, ते शब्द आहेत ते. अच्छा, बर. आता पुढे जाताना मुंबईत बरेचसे मठ आहेत स्वामी महाराजांचे. काही खूप लोकप्रिय आहेत, काही अजून लोकांना माहिती नाहीत. तर त्यातला सगळ्यात पहिला मठ कुठला होता आणि त्याची काय हिस्ट्री आहे? मध्यंतरी स्वामी समर्थ महाराजांचा पहिला मठ म्हणून माझ्या सांगण्यावरून माझ्या एका मित्राने एक एपिसोड केला. त्याचा पण युट्यूबचा चॅनल आहे. बर. आणि त्याच्यावरती खूप असे इश्यूज झाले. कांदिवलीचा मठ हा पहिला मठ. बर. माझ्या बोलण्यात कितीतरी वेळ त्यांनी पण केले. इश्यूज झाले, त्याचं कारण आहे. खरं सांगायचं तर कांदिवलीचा मठ हा पहिला मठ. बर. स्वामी समर्थ महाराजांचे सर्वप्रथम सार्वजनिक पद्धतीने मठासाठी म्हणा किंवा काय म्हणा पादुका जर आल्या असतील तर तो कांदिवलीचा मठ स्वामीसुत महाराजांनी स्थापन केलेला मठ. पण स्वामीसुत महाराज 6 महिने स्वतःच्या घरामध्ये होते, कामाडिकपुऱ्याला. बर. मग तिथे चिमाबाई बेलवालीकर नावाची एक बाई होती. तिने स्वामी सुतांना सांगितलं, रे एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या घरातून तुम्हाला सपोर्ट नाहीये, साहजिकच. करेक्ट. म्हणजे एकदा उमदा चांगला माणूस वगैरे सगळं पूर्ण कुटुंबाकडे लक्ष आणि एकदम अचानक संन्यासी झाला वगैरे, आणि ह्या सगळे तुमची हेळसांड होते. आपण आता माझी एक भाड्याची तिथे चाळ आहे, कुठे गिरगावला, आणि चांगले प्रशस्त आहे तिथे. सगळं तुमच्याकडे येणारे जे सगळी जी माणसं बिणसं तिथे सगळं काय होईल तुमची सोय, तुम्ही तिथे या. आणि मग तिथे महाराज स्वामीसुत महाराज तिथे तो मठ वगैरे स्थापन केला. पण मधल्या 6 महिन्याच्या दरम्यान हा जो काळ होता, स्वामीसुतांच्या कामाडीपुऱ्यात महाराजांनी पादुका आणून स्वामींच्या स्थापन केल्या आणि तो कांदिवलीत आणल्या. हा 6 महिन्याचा मधला होता काळ. त्या मधल्या काळामध्ये स्वामी महाराजांनी ठाकूरदास बुवांकडून सुद्धा महाराजांच्या पादुका मुंबईमध्ये स्थापन करून घेतल्या. बर. स्वामीसुतांच्या पादुका कशा स्थापन झाल्या त्या मला वाटतं आपले गेले मी बोललेलोच आहे, त्याच्यावरती मी आता जास्ती बोलत नाही. तो बुद्धान आवर्जून जर कोणी जो एपिसोड बघितला नसेल, संपूर्ण एपिसोड बघा, कारण तो स्वामी सुतांवरतीच आहे. खरं. मी आता स्ट्रेट दुसऱ्या यायला जातो. म्हणजे
अभ्यासाअंती असं कळतं की स्वामी सूत महाराजांनी पहिला मठ स्थापन केला आणि दुसरा मठ मुंबईत जर स्थापन झाला असेल तर ठाकूरदास बुवांचा. बर. ठाकूरदास बुवांचं काय झालं की ठाकूरदास बुवा अक्कलकोटच्या वाटेत तिथे गाणगापूरला जात होते. वाटेत त्यांना स्वामी दिसले आणि त्याच्यानंतर तरी ते अक्कलकोटला गेले. मग ते ह्याला गेले, गाणगापूरला गेले. तरी ते गाणगापूरला गेले. गाणगापूरला त्यांना दृष्टांत झाला, अक्कलकोटला जा, आणि त्याच्यानंतर स्वामी महाराजांचे निस्सिम भक्त झाले. बर बर. एवढे भक्त झाले की मग जे स्वामी एके स्वामी हे परब्रह्माचं असं स्वरूप आहे ना, का तिथे तुम्ही जेव्हा डोकं टेकता आणि महाराजांवरती सगळा तुमचा बोज टाकता का त्याच्यानंतर तुम्हाला कुठे बघावं लागणार नाही. म्हणजे हा विषय म्हणजे आणखी वेगळा आहे. तर जेव्हा ठाकूरदास बुवा महाराजांना शरण गेले किंवा काय झालं वगैरे, महाराजांच्या सेवेत होते की ते महाराजांच्या ओरिजिनल फोटोजमध्ये त्यांचे फोटोज आपल्याला दिसतात. एक फोटो असा आहे की महाराज पौडलेले आहेत आणि पाठी भुजंग आहे. त्यांच्या पाठी जे मला वाटतं चामर म्हणतात त्यांना, तो असा हे करायचा, तो पंखा असतो ना कापडी, तो असा इथे ठेवून जे उभे आहेत ते ठाकूरदास बुवा. त्यांना कुष्ठरोग चाललेले, संबंध त्यांचं जे शरीर चेहरा वगैरे त्याच्यात पांढरे पांढरे हे आले होते, डाग आले होते. महाराजांना ते शरण गेल्यावरती एक दिवशी स्वामी महाराजांनी त्यांना जळतं लाकूड, त्यावेळेला अक्कलकोटात थंडी म्हणजे खूप थंडी असायची, त्या शेकोट्या सगळीकडे असायचे. एक दिवशी स्वामी महाराज बसलेले पुढ्यातच शेकोटी पेटवलेली आणि तिथे ठाकूरदास बुवा आले, नमस्कार केला. ठाकूरदास बुवा कशासाठी आले वगैरे ते सगळं स्वामी महाराजांना माहिती होतं. म्हणून महाराजांकडे कधी मागू नये, महाराजांना सगळं माहिती आहे, तुम्हाला ते सगळं देणार, 100% देणार, मिळणार. ठाकूरदास बुवांनी सुद्धा बोलते तसंच केलं आणि स्वामी महाराजांनी त्यांच्या अंगावरती एक जाळकं लाकूड, पेट्ट लाकूड फेकलं. बापरे. आता महाराजांनी जे फेकलं नाही, मग इतर ठिकाणी ऍक्च्युअली आपल्याला असं वाटतं की ते काय ते दुश्चिन्ह आहे, मग एखादं जळकं लाकूड, पण ते ठाकूरदास बुवांनी मोठ्या प्रेमाने ते जळतं त्या लाकूड स्वतःकडे ठेवलं. त्याच्यातली अग्नी संपूर्ण शांत होईपर्यंत ते थांबले आणि त्याच्यानंतर ते लाकूड ते उगाळून, जसं आपण चंदन साणेवरती उगाळतो तसं लावून ते सर्वांगाला लावत असायचे आणि त्याच्यात त्यांचा कुष्ठरोग बरा झाला, पूर्णतः बरा झाला. मग एक प्रसंग असा आहे, मी फक्त हे जे गरजेपुरतं बोलतो, कारण ठाकूरदास बुवांवरती काय ते करू. मग एका प्रसंगामध्ये ठाकूरदास बुवांना स्वामी महाराजांनी आपल्या पायातल्या पातुका काढून दिल्या आणि सांगितलं, जा आता तिथून निघ, रामजी के बगल में मुझे नाचने को जगा रखो. त्यांना काय कळलंच नाही, तू आता जा मुंबईला जा. मुंबईला पण जा किंवा नाही जा मला ते आता पटकन आठवत नाही, पण तिथून निघ. आणि ते मुंबईला आले. मुंबईला जेव्हा ते आले, ते तिथे ह्याला समुद्र जो आहे तिथे ह्याला चनी रोडचा चौपाटी म्हणतो त्यांना आपण, त्या गिरगाव चौपाटीला ते तिथे स्वामी महाराजांच्या पातुका घेऊन, स्वामी महाराजांनी सांगितलंय ना, मग काहीतरी असं घडणार. रामजी के बगल में मुझे नाचने को जगा रखो, हे महाराजांनी सांगितलं. महाराजांना विचारायचा माना पण नव्हतं आणि कोणी विचारत सुद्धा नव्हतं जास्त, जा तेवढे आज्ञा घेऊन ते यायचे. तिथे त्यांचं येणं झालं, तिथे समुद्र किनाऱ्यावरती ते, आणि त्यांना तिथे भेटले अजिंक्य. अजिंक्य हे जे भाऊ रसूल ज्यांना आपण म्हणतो भाऊचा धक्का, ते भाऊ अजिंक्य त्यांचे चिरंजीव हे स्वामी महाराजांचे निस्सिम भक्त. म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायचं असेल तर मुंबईतलाच एक प्रसंग आहे म्हणून सांगतो. ते मोठे व्यापारी सावकार होते. मुंबईमध्ये ज्याला कुठचाच पोर्ट नव्हता, पोर्ट ज्याला म्हणतो ना बंदर व्यापारासाठी, त्याला बोटीने सगळा व्यापार व्हायचा. त्यावेळेला त्यांनी भाऊचा धक्का बांधला, त्याच्यातून त्या ब्रिटिशांना भरपूर मदत झाली, सगळं झालं. पण त्यांच्यावरती सुद्धा स्वामींच्या वाटेला जायचं तर असं जायचं की तार मार तूच माझा, आणि महाराज तुम्हाला पूर्ण तुमचा प्रारब्ध संपवल्याशिवाय तुम्हाला जवळ घेत नाही, जवळ घेतल्या क्षणी ते तुम्हाला धुवायला सुरुवात करतात. तेवढं तुमचे हे पाहिजे, आणि ते सगळ्यांच्या नशिबात नाही. ती सर्वप्रथम ती समज येणं सगळ्यांच्या नशिबात नाहीये. अगदी बरोबर. पण हे त्यांना शरण केले, अप्रूप शरण केले, कोण भाऊ रसूलांचे चिरंजीव. आणि ते
त्यांना सुद्धा त्याचा भरपूर त्रास झाला. त्यांची सावकारी गेली, कर्ज डोक्यावरती झालं, सगळं काय झालं. आणि त्याने एक दिवशी स्वामी महाराजांना सांगितलं की महाराज मला याच्यातून सोडवा, मी तुम्हाला येऊन पेढे तुमचं तोंड गोड कर. आणि नंतर जसं पुन्हा सगळं जे व्हायला सुरुवात झाल्यानंतर साहजिकच आपल्या बाबतीत सुद्धा घडतं. ते नंतर मग काही प्रमाणाने त्यांना तो विसर पडला. बर. आणि ठाकूरद्वार नाका ज्याला आज आपण म्हणतो, ओके, तर बरोबर चौक आहे. त्या चौकातल्या एका कोपऱ्यावरती जे तिथे पूर्वी सूर्यमाल चंद्रमाल अशा नावाच्या चाळी होत्या, आता ते मेट्रोमध्ये त्या सुद्धा पाडल्यात. अच्छा. तर तिथे त्यांचा बंगला होता, म्हणजे सूर्यमाल होण्याची आधीची गोष्ट. आणि तो सावकाराचा बंगला मोठा, म्हणजे तिथे बाहेर सगळे भालदार चोपदार वगैरे कोणाला आतमध्ये सोडून सहसा सोडत फुल सिक्युरिटी होते तेव्हा. आणि हे एक दिवशी तिथे बसलेले असताना एक लहान बाळ तिथे रांगत आलं. लहान बाळ. पहिली गोष्ट ते आतमध्ये आलंच कसं एकटं. हो. आणि परत काही ना काही प्रमाणामध्ये ती शिडी असेल वगैरे तिथे वाडाच होता त्यांचा. मग ते सगळं करत करत अगदी त्यांच्यापर्यंत ते आलं. ते त्यांना ते एकदम नवल वाटलं. एवढंच लहान बाळ आपल्याकडे रांगत रांगत कसं काय असं इथपर्यंत. बरोबर. म्हणून त्यांनी तिथे सगळीकडे हे केली, विचारपूस केली. आता एवढंच लहान बाळ कोणी आधी उचलणार. उचलायला जाता क्षणी तिथे महाराज प्रगट झाले. बापरे. महाराजांनी त्यांना जे काही सुनावले, विसरलाच काय रे मला. म्हणजे महाराजांचे शब्द त्या पॉडकास्टवरती मी सांगू शकत नाही. एरवी सांगतो मी एरवी. आता कसं माहिती आहे, युट्यूबला युट्यूबचे काही धंदा नाही, रिस्ट्रिक्शन. सगळेच महाराजांचे तोडचे शब्द आपण जरी त्याला शिव्या समजलो नाही तरी नाही होत आहेत त्या. पण महाराजांनी त्यांना भरपूर झाडलं. महाराजांच्या तोडच्या शिव्या म्हणजे त्या हॉलिडेज असायच्या. ते लागलेच अक्कलकोटला गेले, महाराजांना नमस्कार केला. जे काय महाराजांना त्यांनी जो काही नवस केलेला त्यांनी तो तिथे पेडला. हे त्यांचे चिरंजीव म्हणजे भाऊंचे चिरंजीव, त्यांचं आणि ठाकूरदास बुवांचं अक्कलकोटमध्ये भेट होती. अच्छा. ते एकमेकाला ओळखत होते. पण हे कधी कधी अक्कलकोटला यायचेच, नेहमीच यायचे. ते तिथे त्यांना चौपडीला भेटले. अरे म्हणे तुम्ही इथे कुठे ना, महाराजांनी मला पादुका दिल्यात आणि रामजी के बगल में नाचणू को जगा रखो. आता काय मला ते कळत नाही काय ते, मला जिथे सुचलं तिथे मी आलोय. तर ते अजिंक्य असले, ते म्हणाले अरे महाराजांनी सांगितलं ना तुम्हाला आणि म्हणूनच आपली भेट आहे. खरे, चला. मग त्यांनी सुरुवातीला बहुतेक त्यांना त्यांच्या घरी नेलं, सगळं हे केलं. आणि तिथेच समोर ज्याला आज आपण ठाकूरद्वारचा काळाराम मंदिर म्हणतो, म्हणजे गिरगावचाच परिसर आहे ठाकूरद्वार. बर. त्याला आपण काळाराम म्हणतो. तर काळारामाचं जे देऊळ आहे ते आत्माराम बुवांनी एक साधारण 150 वर्षापूर्वी स्थापन केलेलं आहे. बर. म्हणजे रामाचं देऊळ फार तिथलं जुनं रामाचं देऊळ होतं, पण त्याच्या बाजूला काही जागा होती. त्या जागेमध्ये स्वामी महाराजांचं मठ, हे अजिंक्य तिथे ट्रस्टी होते, विश्वस्त होते तेव्हा. बर. त्यांनी सांगितलं की अर्थात रामजी के बगल में नाचणू को जगा रखो, म्हणजे रामाचं देऊळ आहे आणि म्हणूनच आपली भेट आहे. ते त्यांना मोठ्या मानाने तिथे घेऊन गेले ठाकूरदास बुवांना. आणि त्यांना सांगितलं इथे तुम्ही तिथे स्वामींच्या पादुका स्थापन करा. बर. आणि तिथे त्या पादुका स्थापन झाल्या. आणि तशा पद्धतीने त्यावेळेला स्वामी सुतांच्या ज्या पादुका होत्या त्या कामाडीपुऱ्यात होत्या. त्यामुळे खूप लोकांना असं वाटतं की पहिला मठ कुठला. पण स्वामी सुतांनी घरी ज्या स्थापन केल्या तो पण एक, ते नंतर मग घराला सगळं पूर्ण स्वरूप आहे ना, ते घर हे नाही राहिलं नाही, ते पूर्ण मठ झाला. त्यामुळे स्वामी सुतांचा पहिला आणि त्याच्यानंतर हा दुसरा. वर्ष बघायला गेलं तरी एकच आहे. अच्छा. हो हो हो. जास्त फरक. बरोबर. 1869च्या आहेत या गोष्टी. अच्छा. पण त्याच्यामध्ये स्वामी सुतांनी पादुका ज्या आणल्या मुंबईमध्ये ते सर्वप्रथम आणल्या आणि घराचा मठच झाला. बरोबर. कामाडीपुऱ्याचं जे घर होतं ते. आणि त्याच्यानंतर चिमाबाईंनी त्यांना कांदेवाडीत आणलं, म्हणून आज आपण कांदेवाडीचा मठ म्हणतो. बर बर. आणि त्याच्यानंतर सर्व म्हणजे प्रथम स्वामी सुतांचा मठ आणि लागलीच दुसरा मठ कुठचा स्थापन झाला असेल 6 महिन्याच्या अवधीमध्ये, तर ठाकूरदार. त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर स्वामी महाराजांचे आणखीन काही मठ स्थापन झाले. त्याच्यावरती मग पुढे पुढे आपण जाऊया. करेक्ट. दादा, मी म्हणजे जेव्हा कोणी पहिले मुंबईत येतो, तसं मी 2 वर्ष आधी ज्यावेळी आलो तर सगळ्यात पहिले त्यांना जायचं असतं ते म्हणजे सिद्धिविनायक. हो हो.
मग सिद्धिविनायकला जाता जाता तुम्हाला शिवाजी पार्क आणि या सगळ्या गोष्टी लागतात आणि तिथून येताना म्हणजे दादरच्या बाजूने येताना मला एक अशी लाईन दिसली खूप मोठी, म्हणजे फुटपाथ पर्यंत, आणि एक्झॅक्टली कळत नव्हतं की एवढी मोठी लाईन गुरुवार असेल. गुरुवारच्या दिवशी. तर मी चाललो होतो आणि तो एक असा प्रदक्षिणा घेतल्यासारखी केली मी, तर तिथे मला लक्षात आलं की ते स्वामी समर्थांचा मठ आहे. त्यावेळी मी एवढा स्पिरिच्युअल ह्याच्यात नव्हतो. तर मग मी थोडा रिसर्च केला, तर मला असं लक्षात आलं की अरे दादरचा मठ आहे स्वामी महाराजांचा आणि तो खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. तर त्याची काय हिस्ट्री आहे? कारण की खूप लोक दर गुरुवारी म्हणा सोशल मीडियावर आपण बघतो की तिथले फोटोज, इथली चित्र बाहेर येतात, सोशल मीडियावर टाकतात. तर त्याची काय हिस्ट्री आहे एखादी? माझं ना मूळ या विषयावरती खूप भर. हा, मी सगळ्यांना सांगतो स्वामी समर्थ महाराजांची मूळ चरित्र वाचा. हा. मग मला ऐक. बर. मला ऐकायचं असेल किंवा एखादा सिनेमा बघायचा असेल महाराजांवरती, एखादं सिरियल बघायचं असेल, तुम्हाला महाराज काही प्रमाणामध्ये आधी माहिती असायला पाहिजे. बरोबर. उद्या मी काही सांगेन आणि ते तुम्ही डोळे बंद करून तुम्ही ऐकणार का? ते तुम्ही मान्य करणार का? जे आज होतंय सिरियलच्या वरती तसंच घडतंय. सगळी सिरियल पूर्णतः काल्पनिक आहे. मग अशा वेळेला कधी कधी मी स्वामी समर्थ महाराजांचे मूळ मठांबद्दल बोलतो आणि त्या मूळ मठांबद्दल बोलत असताना ना मी ह्या दादरच्या मठाचा आणि चेंबूरचा मठाचा सुद्धा उल्लेख करतो. बरं, मूळ मठाचा माझं स्वतःची व्याख्या आणि डेफिनेशन काय आहे? महाराजांच्या आज्ञेने स्थापन झालेले मठ, स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेने. म्हणजे जसं स्वामी सुतांना दिल्या, जाओ दर्या किनारे जाओ, तिथे स्थापन कर. मग ते तिथे आले कांदेवाडी, तर कांदेवाडीवरचा परिसर सगळा जो होता तो पुढं दर्या किनाऱ्यावरतीच होता. मग त्याच्यानंतर रामजी के बाजू, आता जसं बोललो तसं, म्हणजे महाराजांची आज्ञा झाली. पण हे जेव्हा मी सांगत असताना काही आपले म्हणजे जाणते प्रेक्षक असतात ज्यांची मला अपेक्षा आहे, मला तसं वाटतं 100% माझ्याकडे जे आहेत ना लोक, ते सगळे स्वामी महाराजांना जाणलेले असावे. खरं. आणि असे जेव्हा प्रश्न येतात मला खूप आनंद वाटतो, मला खूप छान वाटतं, कारण माझं काहीतरी लोक अगदी मन लावून ऐकतायत आणि त्यांना प्रश्न पडतायत. मला जे कितीतरी लोकांनी विचारलं, तुम्ही जेव्हा मूळ मठ म्हणता आणि त्याच्यात तुम्ही दादर मठाचा सुद्धा उल्लेख करता, तेवढंच नाही तर तुम्ही चेंबूर मठाचा सुद्धा उल्लेख करता, पण आमच्या निदर्शनास आलेल्या, आम्ही जास्ती त्याच्यावरती जर सहज घेतली किंवा विचारपूस केली तर दादरचा मठ हा 1910 साली स्थापन झालेला आहे. बर. चेंबूरचा मठ 1917 साली स्थापन झालेला आहे. म्हणजे दादरचा मठ आहे हा महाराजांनी देह ठेवल्याच्या नंतर 32 वर्षांनी स्थापन झालेला आहे. हो हो. आणि ह्याचा चेंबूरचा जो आहे मठ जो आहे हा 22 आणि 17 म्हणजे जवळजवळ 40 वर्षाच्या आसपासचा आहे. मग ह्याला कसे तुम्ही मूळ मठ म्हणता? आता पण तुर्तास तुम्हाला विचारलं, मग दादरच्या बद्दल बोलूया. हो. दादरचा मठ हा बाळकृष्ण महाराजांनी स्थापन केलेला. बर. आता बाळकृष्ण महाराज कोण? तर बाळकृष्ण महाराज हे गुजराती ब्राह्मण. अच्छा. मुंबईमध्ये राहत होते. पूर्वीच्या काळामध्ये आपल्या घरातलं प्रत्येक मूल किंवा मुलगा लहानपणापासून, जसं इतर धर्मामध्ये आज चालतं ज्याचं आपण कौतुक करतो, आपल्या धर्मामध्ये असावं असं आपल्याला वाटतं, पण आपण करत नाही अजूनपर्यंत. त्यांना एक धर्म आणि याचे धार्मिक जे आहे ना, म्हणजे काय असं धार्मिक होणं म्हणजे आपण स्वतःला जाणून घेणं. बरोबर. ज्या घराण्यामध्ये आपल्याला जन्म दिलेला आहे त्याचे जे काही आचार असतात ते आपण समजून घेणं पाहिजे, आणि ते काळामध्ये त्या गोष्टीला फार महत्व होतं. आणि हे जे बाळकृष्ण जे होते हे लहान होते. त्यांची आजी जी होती ती स्वामी महाराजांची निस्सीम भक्त होती. बर. तिने प्रत्यक्ष स्वामी महाराजांचं दर्शन घेतलेलं. हा. आणि हे जे होते हे फक्त तिच्या खूप लहान होते, एक साधारण 5-7 वर्षाचे असतील. ते आजीकडे नेहमी पाहायचे आणि आजी जसं जप करायचे, स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ. तेव्हा ह्यांना ते नेमकं काय समजायचं नाही. जसं आता राम राम बोलता बोलता आपण मरापर्यंत पोचतो, तसं हे आपले तिचे ते फक्त कॉपी करेल. पण नंतर महाराजांनी म्हणा किंवा काय त्यांच्याकडे इतकं हे जे नाम आहे स्वामी समर्थ याला ते इतके आकर्षित झाले. पण एखादा लहान मुलगा, आजी असा विचार करायची की येऊन याची रात्री झोपायची वेळ झालेली आणि अशा वेळेला आपल्या बरोबर येऊन उगा स्वामी समर्थ नाव घेणं खूप छान आहे, पण दुसऱ्या दिवशी शाळा बिळा पण असते ना बघ लहान मुलांची. तर त्याला ती सांगायची आता जा 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 चल तू झोप, आता उद्या तू मला येऊन भेट, मग आपण एकत्र पुन्हा नामस्मरण महाराजांचं करूया. महाराज कोण वगैरे काय तो लहान मुलगा जाणत असेल काहीच माहिती नाही. पण नंतर तो मुलगा त्याची आजी हकलवायची तेव्हा तो झोपायला जाण्याच्या ऐवजी तो त्या घराच्या छतावर जायचा
अच्छा. तिथे कोणाचा डिस्टर्बन्स होणार नाही. हा. आणि तिथे बसून तो स्वामी नामामध्ये मग्न व्हायचा. वा. एवढंसं लहानसं बाळ ते. वा. आणि इथे तो एवढा मग्न व्हायचा त्याची एवढे ब्रह्मानंद टाळी लागायची का दिवस उजाडायचा, ऊन पडायचं, हा. आणि डोंगराला जेव्हा चटके बसायचे तेव्हा त्याला जाग यायची. हा. तर पूर्वी त्याच्या जॉईंट फॅमिलीज वगैरे कोणाच्या लक्षात आलं नाही आलं याची काय नोंद नाही कुठे, पण ते काय माहिती नाही. आणि ते सगळं जायचं. पण नंतर नंतर या बाळकृष्ण महाराज जसे मोठे होत होते तसे ते पूर्णतः नास्तिक झाले. बर. आणि नास्तिक होणं म्हणजे आता मी तुम्हाला मी ज्या पद्धतीने सांगितलं त्यावेळेला महाभयंकर होतं. म्हणजे आपल्या घरातलं मुलं एखादं नास्तिक जास्ती देवदेव केला नाही ठीक आहे, पण देवाला मी मानतच नाही असं सांगणारा. म्हणजे आज जसं एखादा मुलगा तुमचा दारुड्या होतो किंवा चरस गांजा किंवा एखादा ब्राऊन शुगर वगैरेच्या ते जातो तसं ते त्यावेळेला होतं. म्हणजे लोक त्यावेळेला खूप हे असायचे, त्यांना समजायचं नाही नेमकं अरे आपल्या घरामध्ये आपल्या संस्कारात एखादा लहान मूल असं कसं वाढतंय, असे कसे त्याचे विचार होत आहेत. त्यामुळे सगळेच ऍक्च्युली फार टेन्शनमध्ये होते, गंभीर होते सगळे. आणि अशातच तिथे मुंबईला जांभूळवाडी म्हणून एक परिसर आहे. बर. तिथे एक विभूती आली होती तात महाराज म्हणून. बर. हे तात महाराज हे स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त, महाराजांच्या सानिध्यात ते कायम असायचे. आणि त्यांना महाराजांनी प्रत्यक्ष त्यांच्या कुळदैवतामध्ये म्हणजे आता स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये नोंद अशी आहे की शिवशंकराच्या स्वरूपामध्ये दर्शन दिले. पण तात महाराज हे सारस्वत ब्राह्मण, बर, पूर्वी त्याला शेंबी म्हणायचे. त्यांचं कुळदैवत जे होतं ते गोव्याचा मंगेश. अच्छा. खुद्द मंगेशाच्या स्वरूपामध्ये त्यांना महाराजांनी दर्शन दिलं होतं आणि ते महाराजांचे होऊन राहिलेले. आणि मग एवढं ते महाराज झाले आणि तेच याला तिथे मुंबईला जांभूळवाडीत आले होते. त्याला बाळकृष्ण महाराज नुकतेच वाढत होते आणि त्यांचे ते सगळे विचार वगैरे पूर्ण आता देव न मानणारे त्याचा एक चिंतेत होते. तर त्यांनी विचार केला की आपण एकदा काम करत तात महाराजांना जाऊन सांगूया की असं असं आमच्याकडे जो बाळकृष्ण अजिबात आमचा ऐकत नाही, त्याच्यावरती काय करावं आपण. जेव्हा ते तात महाराजांकडे गेले, त्यांचे चुलते म्हणतात बहुतेक काका असते, गेले आणि जेव्हा त्यांनी त्यांना सगळं सांगितलं, तात महाराजांनी सुरुवातीला डोळे बंद करून ऐकलं सगळं शांतपणे. आणि नंतर तात महाराजांनी त्यांना सांगितलं, अरे तू फक्त माझा एक निरोप जाऊन दे त्या मुलाला, त्याला असं विचार किंवा त्याला असं सांग की तू जरी माझ्या महाराजांना ओळखत नसशील तरी माझ्या महाराजांचा त्या छतावरती बसून केलेलं नामस्मरण, कुल्याला चटके बसेपर्यंत केलेलं नामस्मरण माझे महाराज अजून विसरलेले नाहीयेत. तर त्यांना चुलत्यानं पण प्रश्न पडला, काय सांगतात मग तू जास्ती विचारू नको, तू फक्त जाऊन त्या पोराला सांग. 16-17 वर्षाचे असतील तात महाराज, आपलं बाळकृष्ण. जेव्हा ते त्यांचे चुलते त्यांना येऊन सांगतात की अरे असं असं मी एका ठिकाणी गेलो होतो आणि तिथे मला असं असं तुला निरोप द्यायला सांगितलं. बरं, ही गोष्ट फक्त त्यांनाच माहिती होती, घरातल्या कोणालाही माहिती नव्हती, कारण त्याच्यावर त्यांना ओरडा पडेल ना. करेक्ट. की हे सगळं तू झोप वगैरे सोडून तुला आजीने सांगितलेलं असं असताना झोपायला जा, तू कसं काय तिथे जाऊन छतावरती जाऊन बसायचास. ओरडा पडेल म्हणून त्यांनी ते फक्त त्यांच्यापुरतं ठेवलं, कोणालाही सांगितलेलं नव्हतं. बरोबर. हे फक्त स्वामी आणि त्यांनाच माहिती होतं. बरोबर. आणि जेव्हा तात महाराजांनी तेव्हा त्या निरोप दिला ते अवाक झाले, अरे कोण आहे ते तात महाराज. कारण आपल्या घरातल्या या गोष्टी मी जे असं ते वरती छतावरती जाऊन स्वामी स्वामी करत बसायचो, अगदी माझे ती ब्रह्मानंद टाळी लागायची, मला कसलाच भान नसायचा. आणि त्याच्यानंतर अगदी दिवस उजाडून ज्याला ऊन यायचं आणि त्या उन्हाचे कुल्याला चटके बसायचे माझं ते पूर्ण तापल्यावरती, हे एखादा घराच्या बाहेरचा माणूस कसा काय सांगतोय. बरोबर. तर ते नंतर मग तात महाराजांना भेटायला गेले. पण वाढतं वय होतं, ज्याला आपण टीन एज म्हणतो. पटकन कोणावरती आपण विश्वास ठेवला, सगळ्यांचं आपल्या सगळ्यांच्या बाबतीत तसंच घडतं. तर ते तात महाराजांच्यावर नेहमी वाद घालायचे, खरोखर देव आहे तर मग असं कसं असं कसं अमुक कसं अमुक कसं. पण तोपर्यंत ते तात महाराजांच्या खूप जवळ गेले होते. एक दिवस असाच वाद घालत असताना तात महाराजांनी खूप एकदम म्हणत एकदम रागिष्ट मुद्रा घेतली, खूप रागवली, चिडल्यासारखं. साधू संत देव परमात्मा कधीच रागवत नाही, कधीच रागवत नाही. महाराजांना सुद्धा एकदा ते कोणतरी बोललेलं
की एवढे संन्यासी आहेत वगैरे असताना हे मे बी पावत तेव्हा एकदम रागवलेले असतात. तेव्हा महाराजांनी ते अंतर्ज्ञानाने जाणलं आणि त्यांना विचारलं, अरे मी रागवलो असतो या सगळ्या तुमच्या लोकांची खांडोळी कोण खाल्ली असते, हा नोंद आहे. त्याच्यामुळे तात महाराजांनी असा आविर्भाव केला आणि त्यांचे पकडलं त्यांना आणि तिथून बाहेर पडले. सपासा पाय टाकत 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 ते आपल्या त्यांच्या पाठी हात काय त्यांचा सोडला नाही. त्यांना घेऊन आले भुलेश्वरला. बर. आणि भुलेश्वरला एक अष्टभुजा देवी आहे, दुर्गा माता आहे. त्या दुर्गा मातेच्या समोर उभं केलं त्यांना. बघ म्हणे हिला, बघ ही काय सांगते ते बघ. आणि ज्या वेळेला बाळकृष्ण महाराजांनी त्या देवीकडे पाहिलं, त्याला त्या देवीने जे 11 विकराळ रूप जे काय धारण केलेलं ते बघून त्यांनी तात महाराजांच्या लगेच पाय धरले आणि सांगितलं, आता मला एक काढा, खरोखर आहे देव आहे. देव नाही असं नाही, कारण त्या देवीने जे आता मला सांगताना सुद्धा ते भीती वाटते. कारण मी काय असतं माहिती आहे, हे प्रसंग जेव्हा आपण वाचतो ना तेव्हा आपण त्याच्यामध्ये काही प्रमाणात घुसतो, एक रूप होतो. ते मला झाल्यावर आता त्या देवीने 11 विकराळ रूप काय धारण केलं असावं. आता एक आणखीन एक थोडंसं विषयांतर करून सांगतो. हे जे आपले क्रांतिकारक जे होते वासुदेव बळवंत फडके, या वासुदेव बळवंत फडकेंच्या बद्दल मला खूप म्हणजे काय माहिती नाही, अट्रॅक्शन का माहिती नाही, मला खूप अट्रॅक्शन. मला त्यांना सुद्धा मी माझ्या स्वतःचं एक पद्धतीने माझं वैयक्तिक दैवतच समजतो. ते काय सावरकर काय. वासुदेव बळवंत फडक्यांचं मला एक पुस्तक शोधायचं होतं. मला कोणी सांगितलं एक पुस्तक आहे. पुस्तक जेव्हा मी आणलं त्याच्यामध्ये वासुदेव बळवंत फडके ज्या दत्ताला पूजत होते, ती दत्ताची जी प्रतिमा आहे आज पण आपल्या मनातली दत्ताची प्रतिमा जी आहे की कशी आहे, त्रिमुखी. हा त्रिमुखी असू दे, पण एकदम गोड दत्त, शांत दत्त, एकदम गोंडस वगैरे. पण वासुदेव बळवंत फडके ज्या दत्ताच्या प्रतिमेची पूजा करायचे, की दत्ताची प्रतिमा इतकी उग्र, म्हणजे एखाद्या माणसावरती कसे ते संस्कार होतात, विचार कसे होतात. मला ज्या वेळेला ह्या दुर्गा मातेने, अष्टभुजा दुर्गा देवीने जे छोट्या बाळकृष्णाला जे काय स्वरूप हे केलं, त्याला मला त्या दत्ताची आठवण येते. मी आपलं सहज आठवलं म्हणून बोललो. वासुदेव बळवंत फडकेंचा सुद्धा मुंबईशी खूप संबंध आहे. ते सुद्धा महाराजांकडे गेले होते. ते आपण नंतर घेऊया. पण ज्या वेळेला ते देवीचं स्वरूप बघितलं, त्याला ते तात महाराजांचा घट्ट पाय त्यांनी पकडलं आणि सांगितलं, मला इथून बाहेर चला, कारण हे मला स्वरूप पाहवत नाही. तेव्हा बाळकृष्ण महाराज अत्यंत, म्हणजे आता ते संत असते आणि पूर्ण स्वामी कृपांकित, त्यांना त्याची दया आली बाळकृष्ण महाराज यांची आणि बोले काही हरकत नाही, तिला नमस्कार कर. ज्या क्षणी बाळकृष्ण महाराजांनी त्या अष्टभुजा देवीला नमस्कार केला, त्या क्षणी ती देवी अगदी सौम्य रूप तिचं धारण केलं, प्रसन्न वाटलं आणि बाळकृष्ण महाराजांना तिथून धीर मिळाला. नाही, याच्या पुढे सुद्धा श्वास घेऊ शकतो, कारण ते स्वरूप बघितल्यावरती त्यांना जे काय त्यांची खाबर अक्षरशः ते मृत्यूच्या दारात असल्यासारखं त्यांना वाटलं असावं. आणि मग ते त्याच्यानंतर तिथपासून ते नंतर मग स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त झाले, त्यांचे सद्गुरू तात महाराज. नंतर असं करता 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 त्याच्यामध्ये स्वामी महाराजांनी देह ठेवला होता. पुढे पुढे त्यांना एक दृष्टांत झाला बाळकृष्ण महाराजांना. त्यांच्याबद्दल सगळं सांगत नाही तुम्हाला. आणि बाळकृष्ण महाराजांना दृष्टांत झाला आणि त्यांना अक्कलकोटला बोलवलं गेलो. बाळकृष्ण महाराज अक्कलकोटला गेले, पण दृष्टांतामध्ये महाराजांनी असं सांगितलेलं, तुझ्यासाठी मी पादुका ठेवलेल्या आहेत, त्या पादुका घेऊन जा. प्रासादिक पादुका तुझ्यासाठी आहेत. त्यावेळेला वटवृक्ष देवस्थान ही ज्योतिबा सांभाळत होती, ज्योतिबा पाध्ये. त्यांच्याबद्दल माझ्या चॅनलवर एक एपिसोड आहे. ते ज्योतिबा पाध्ये हे कोण, तर स्वामी समर्थ महाराजांनी देह ज्याला अक्कलकोटला वटवृक्षाखाली ठेवला. आपले खूप गैरसमज आहे की जिथे ती छोटीशी जी देवळी आहे तिथे देव ठेवला, देह नाही, तिथे महाराजांची बैठक असायची. महाराजांनी देह ठेवला. आज जिथे गर्भगृह आहे तिथे महाराजांसाठी ज्योतिबाने छोटीशी झोपडी बांधली होती. त्या वटवृक्ष देवस्थानाच्या इथे आज ज्याला आपण देवस्थान बोलतोय, खरं म्हणजे कर्जाळकरांचं परिस किंवा कर्जाळकरांचा गोठ्याचा भाग होता. तिथे सगळी जनावरं, घोडे बिडे, आणि महाराजांना ते खूप आवडायचे. आणि महाराजांचं वास्तव्य त्याचं बघायला गेलं ना तर ते तिथे जिथे पाणी आहे ते महाराजांचं वास्तव्य बघा बारकाईने. अक्कलकोटमध्ये महाराजांची बैठक वटवृक्षाला, तिथे मोठी वीर, आता ती वीर संवर्धन बंद केली, बुजवल्याने पण बंद केलेली आहे. वटवृक्ष मंदिर का समाधी मंदिर? वटवृक्ष मंदिर. समाधीला वीर नव्हती, तिथे महाराजांनी खणायला लावली. मी आता बोलते ते वटवृक्षाला, ती वीर होती वगैरे.
बाळकृष्ण महाराजांनी जाऊन ज्योतिबा नाही केलं, कारण महाराजांनी जसा देह ठेवला तसा महाराजांचा देह जिथे गेला तिथे आपोआप गर्दी गेली. जिथे महाराजांची समाधी झाली तिथे आपोआप अक्कलकोटला येणारी लोक जी होती ती सगळी समाधीच चालला यायचे, कारण महाराजांचा देहच तिथे आहे ना. त्यामुळे महाराज तिथे तसा एक समज सगळ्यांचा झाला, महाराज तिथे आहेत, त्याच्याबद्दल वादच नाही. पण स्वामी महाराजांकडे अक्कलकोटला जायचं तर चोळप्पांच्याकडे वटवृक्ष देवस्थानाला चोळप्पांच्याकडे जायचं. खरं म्हणजे नरसिंहबान देवस्थान. बरं. कारण ते सगळे देव महाराजांनी स्वतः स्थापन केले आणि हे काय आहे ते विचारलेलं असताना महाराजांनी सांगितलेलं हे नरसिंहबान देवस्थान. पण तिथे खड्डा चोळप्पाने महाराजांच्या हयात तिथे खणून ठेवलेला. बर. कारण चोळप्पांचं प्रेम असं होतं की महाराजांनी देह ठेवल्यानंतर सुद्धा ते आपल्या जवळ राहते, तो खड्डावलीत केलेला. बाळकृष्ण महाराज जेव्हा केले त्याला महाराजांनी समाधी घेतलेली, तिथे समाधी बांधलेली वगैरे, पण महाराजांनी सांगितलं जा आणि तिथे माझ्यासाठी तुझ्यासाठी मी पादुका ठेवलेल्या आहे. ते मला माहिती नाही आधी ते कुठे गेले असतील वगैरे, पण ते नंतर मग तिथे वटवृक्षाला गेले आणि ज्योतिबाला सांगितलं. ज्योतिबा म्हणाले मला पण महाराजांनी दृष्टांत देऊन सांगितले, सुरतेचा कोणते ब्राह्मण राहिला तुम्ही सुरत कर ना. हो म्हणे, जास्त मुंबई सुरत का मी. त्यामुळे महाराजांनी सांगितलेलं तर आहे, पण इथे पादुकाच नाही आहेत. बर, इथे पादुका नाहीच आहेत. त्यामुळे महाराजांचा पुढचा जोपर्यंत संदेश येत नाही तोपर्यंत तुम्ही इथेच राहा, तुम्ही इथेच मुक्काम करा. ज्या अर्थी तुम्हाला पण सांगितलंय मला पण सांगितलंय, महाराजांनी दृष्टांत आपल्या दोघांनाही दिलेलं आहे आणि तेच सांगितलेलं आहे, जे आता आपला वेळ खातोय तर तुम्ही इथे थांबा, बसा, राहा इथे, आम्ही तुमची सगळी सोयी व्यवस्थित करू. वटवृक्षाच्या खाली आरामात मस्तपैकी पोवडायचे वगैरे, महाराजांचं सानिध्य होतं तिथे. आणि एक दिवशी त्यांना तिथे पौडले असताना ते वरती काहीतरी खाटला वगैरे दिसते. ज्योतिबांना विचारते हे काय आहे वरती, पाहूया म्हणे आपण काय आहे ते. आणि तेव्हा जे खाली उतरवतात तेव्हा तिथे खाटला, महाराजांची एक लंगोट असते, काही वस्त्र असतात आणि त्या खाटल्यावरती स्वामी समर्थ महाराजांचे पादुका असतात. ज्योतिबा लगेच ताबडतोब म्हणतात की त्या पादुका तुम्हाला सांगितल्या त्या बहुतेक ह्याच आहेत, कारण मला इतके वर्ष त्याची कल्पना नव्हती. खरं, महाराजांनी देह ठेवते वेळी स्वतःकडे काहीच ठेवलं नाही. काही गोष्टी विहिरीत टाकल्या, काही गोष्टी दुसऱ्यांना द्यायला सांगितल्या, तर काही गोष्टी स्वतःच्या हाताने वरती झाडावरती भिरकवल्या. आज इतके वर्ष ते आहेत तिथे. बर, त्या पादुका लगेच बाळकृष्ण महाराजांनी आणल्या इथे, मुंबईला आणल्या. त्या तिथे मुंबईच्या त्या मठामध्ये, मुंबईचा मठ म्हणजे मुळामध्ये तो भूत बंगला होता तेव्हा. बापरे. बर, आता त्या पूर्वीचा फोटो पूर्ण होता तो आहे ना, तो भूत बंगला होता. तिथे लोक आतमध्ये कोण जायचे पण नाही. तो भूत बंगला त्यांनी भाड्याने घेतला. बर, तो त्याला विकत ते घेऊ शकले नाही का त्या मालकाला तो बहुतेक विकायचा नव्हता, भाड्याने घेतला. आणि ज्या क्षणी त्याने महाराजांच्या पादुका तिथे स्थापन केल्या बाळकृष्ण महाराजांनी, त्या 3 शब्द उच्चारले, कायम कायम कायम. तर लोकांनी त्यांना विचारलं तुम्ही कायम कायम सांगताय, पण हा बंगला तर म्हणे भाड्याचा आहे, आज ना उद्या आपल्याला हाच इथली वास्तू सोडावी जाणार, ते म्हणे महाराज जाणो. बर, त्याच्याबद्दल मला काय माहिती नाही. आणि याचे 3 वेळा उच्चारले शब्द आणि तिथे ज्या पादुका स्थापन केल्या त्याच स्थानावरती, त्याच भूत बंगल्यामध्ये आज त्याचा असा विस्तार झाला. आणि तो आजचा दादरचा मठ, हा मठ 1910 साली स्थापन झाला. त्याच्यानंतर बाळकृष्ण महाराजांनी सुरतेला सुद्धा मठ स्थापन केला. सुरतेच्या मठामध्ये स्वामी समर्थ महाराजांची खाटला, स्वामी समर्थ महाराजांचं लंगोट, ते वस्त्र वगैरे, हे या सगळ्या वस्तू ज्या प्रासादिक अक्कलकोटात पादुकांच्या बरोबर त्यांना ज्या काही मिळाल्या त्या सगळ्या सुरतेच्या मठामध्ये, सुरतला, गुजरातला. आणि इथे मुंबईच्या या जो मठ आहे दादर मठ ज्याला आपण म्हणतो, तिथे स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आहेत. पण त्या पादुका तुम्हाला महाराजांच्या तिथे दुसरा गर्भगृह आहे. दादर हा एकच असा मठ आहे की तिथे 2 गाभारे आहेत. बर, 2 आहेत. एक तो मूळ गाभारा ज्याचं आपण दर्शन घेतो, आणि एक जरा तिथेच पाठी आहे जिथे बाहेर तुम्हाला शिवलिंग दिसतं आणि आतमध्ये तुम्हाला एरवी सोडत नाही. मला वाटतं गुरुवारी त्याचं दर्शन देतात सगळ्यांना. बर, त्या पादुकांनी त्या आजपर्यंत सुद्धा, याच्या पुढे सुद्धा, आजचे सुद्धा विश्वस्त तिथे इतक्या सांभाळून ठेवलेल्या आहेत त्या, की त्या पादुका एका चांदीच्या पेटीमध्ये आतमध्ये तिथे आहेत. त्याचा फोटो तुम्हाला समोरून दिसतो त्या काचीतून. पण त्या मूळ पादुका जर तुम्हाला बघायच्या असतील तर फक्त तुम्हाला गुरुवारीच त्या सोडतात लाईन लावून तिथे, आणि त्याचं तुम्हाला दर्शन घडतं. बर, अशा पद्धतीने
तो दादरचा मठ बाळकृष्ण महाराजांनी स्थापन केला. आता आपण फक्त इथल्या पुरतच बोलूया, मुंबई पुरतच बोलूया. अशा पद्धतीने आपला हा मठ दादरचा स्थापन झाला. जो तुला खूप गर्दी वगैरे हाच तो प्रशस्त मठ आहे तिथे. आणि त्याचा मी मूळ मठ म्हणायचं कारण हेच आहे की भले महाराजांनी देह ठेवल्यानंतर आहे की बाळकृष्ण महाराजांना दृष्टांत दिला असावं, परत त्याचं ते लहानपण त्यांची आजीला महाराजांचं दर्शन घडलेलं प्रत्यक्ष, तिचं त्यांना सानिध्य लाभणं आणि तिच्याकडे बघून ते स्वामींचा जप करणं, नंतर काही कालांतराने समज आयुष्याला अशी काय कलाटणी मिळत गेली तर ते मग नास्तिक झाले. परत ते नास्तिकावर पुन्हा ते स्वामी महाराजांकडे कसे काय आले, त्या महाराजांनीच त्यांना तिथे खेचलं वगैरे सगळं ते झालं. आणि त्याच्यानंतर तो दादरचा मठ स्थापन झाला. आणि महाराजांच्या मूळ पादुका महाराजांनी देह ठेवल्यानंतर इतक्या वर्षांनी त्यांना त्या मिळाल्या महाराजांचाच दृष्टांतानुसार. पण त्यांना नुसता दृष्टांत नाही, तिथे ज्योतिबांना सुद्धा दृष्टांत झाला. त्यामुळे त्या महाराजांनीच पादुका दिलेल्या आहेत आणि तो मूळ मठच आहे. त्याचं हेच कारण आहे, तो मूळ मठ आहे. वा, म्हणजे आपण ज्यावेळी सुरत रिलेटेड एपिसोड करू त्यावेळी तुम्ही सांगितलं त्याला नक्की मी सुरतचा सांगेन, नक्की 100%. नक्की. आता पुढे जाताना दादा, जसं आपण आधीच्या पॉडकास्टमध्ये स्वामी सूत महाराजांबद्दल सांगितलं की कांदेवाडीचा मठ कसा स्थापन झाला किंवा मग स्वामी सूत महाराज नक्की कोण होते, काय होते, पण म्हणजे त्यांना असं म्हणता येईल की मुंबईत ते प्रचलित आहे. पण त्यांच्यानंतर किंवा त्यांच्याबरोबर अशा कुठल्या काय म्हणतात विभूती किंवा असे कुठले व्यक्ती होत्या का की ज्या स्वामी महाराजांचा खूप भक्त होते पण तेवढं त्यांना काय म्हणतात रेकग्नाइज किंवा त्यांना तशी ओळख मिळाली नाही? महाराजांचे भक्त आता आपण स्वतःला ते बिरुद लावलेलं आहे. हा, पूर्वीचे जे होते ना ते महाराजांचे होऊन गेले. आता त्यांना काय बोलायचं हा एक मोठा प्रश्न. आपण याचक आहोत. करेक्ट. आणि ते महाराजांनी आपल्या केलंय, त्याच्यात गैर काहीच नाही. आपण प्रापंचिक आहोत, आपल्या प्रपंचाची काळजी असते. बरोबर. अगदी म्हणतात ना प्रत्येकालाच असते. मी पण आयुष्यभर तेच केलं, आताही तेच करतोय. तू सुद्धा तुझ्या करिअरच्या हिशोबाने तसं काय का, आपण याचक आहोत. महाराजांचे भक्त खरोखर ते होते. स्वामी सूत महाराजांच्या सानिध्यात एक ब्रह्मचारी बुवा होते. बर. आणि ते अधिकारी पुरुष होते. त्यांचा सुद्धा स्वामी महाराजांची खूप जवळीक होती. नंतर ते तिथून गेले, संन्यास घेतो म्हणून सांगितलं आणि नंतर कोल्हापूरला त्यांची समाधी आहे आज. बर. अगं काय, मला इथे आवर्जून मी एका अशा विभूतीचं नाव घेईन ज्याच्याबद्दल कोणालाच माहिती नाहीये, फार कमी लोकांना माहिती आहे. ते म्हणजे संत अब्दुल रहमान बाबा. बर बर. आज सँडस रोडला तिथे त्यांचं स्थान आहे. बर. मुसलमान असल्यामुळे त्या मुसलमान समाजाने तिथे सगळं त्यांचं हे केले. त्याला मजार म्हणतात, आपण त्याला समाधी म्हणूया. हे अब्दुल रहमान बाबा जे आहे त्यावेळेचं ते डोंगरी, आजचं ते आपलं जे आहे ना सँडस रोड, डोंगरी का तर तिथे सगळे खडक होते. अच्छा. त्या सँडस रोड स्टेशनच्या बाहेरच्या संबंध परिसरामध्ये त्यांना तिथे पोलीस स्टेशन बांधायचं होतं. म्हणजे हे अब्दुल रहमान बाबांनी देह ठेवल्यानंतरच्या काही गोष्टी सांग. हा. ते पोलीस स्टेशन तिथे बांधत असताना तिथे खूप खडक होते. मग त्या काळात जे सगळं ते पूर्ण जे होतं त्या लोकांनी सुरुंग लावले आणि ते खडक सगळं फोडायला सुरुवात केली. काही खडक होते ते फुटले. पण एक परिसराचा एक मोठा खडक होता, त्याला सुरुंग लावल्यावर त्याच्यातून काहीतरी रक्तासारखं द्रव्य बाहेर आलं. बापरे. दिसायला रक्तच होतं, त्यामुळे काही लोकांना समजलं नाही नेमकं काय आहे ते. आणि त्या काळात ब्रिटिशांचं सगळं, कारण ब्रिटिशर्स फार चिकित्सक होते. म्हणजे त्यांनी किती जुलूम वगैरे केले असतील पण त्याचं ॲक्च्युली वैयक्तिकरित्या कुठल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत नसत. त्यामुळे त्यांनी याच्यानंतर मग विचार केला की काय आहे काय नेमकं बाहेर काय येतंय. मोठ्या मोठ्या तज्ज्ञांना विचारलं कुठच्याही दगडातून असा मानवी याची रक्तासारखा काय बाहेर येण्याची गरजच नाही. म्हणून त्यांनी ते ॲनालिसिसला पाठवल्यावरती असं समजलं की दॅट इज ह्युमन ब्लड. मग त्या दगडातून कसं काय येतंय. मग त्यांनी विचारपूस केली सगळीकडे, तर तेव्हा असं समजलं की अब्दुल रहमान बाबांची ती बैठक आहे. आज पण सँडस रोड पोलीस स्टेशनला तुम्ही जेव्हा जाता त्या आतमध्ये शिल्ल्या डाव्या हाताला पोलीस स्टेशन आहे. ते पोलीस स्टेशननी ते सगळे स्थान ते जोपासलेलं आहे. तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकता. मोठा खडक आहे, त्याच्यावरती चादरी बिदरी फुलं बिलं वाहिलेली असतं. बर. त्यांची मजार जी आहे किंवा समाधी जी आहे ती थोडीशी आतमध्ये, त्या काळात ते गाव होतं आतनं, तिथे त्यांची समाधी. आता हे अब्दुल रहमान बाबा कोण, तर अब्दुल रहमान बाबा स्वामी महाराज अक्कलकोटला येण्याच्या अगोदर
त्यांची आणि स्वामी महाराजांची भेट आहे. त्यांच्यावर आणखीन एक विभूती होती, मुद्दाम मी त्यांचं नाव घेत नाही, त्यामुळे वेगळं याची करूया. त्यांना स्वामी महाराजांनीच म्हणजे असं सांगितलेलं की तू मुंबईच्या दिशेला जा, आणि जे दुसरे जे होते त्यांना सांगितलं तू दिल्लीच्या दिशेने जा. बर. दिल्लीला आज सुद्धा ते कुतुब मिनारच्या परिसरामध्ये त्या दुसऱ्या विभूतींची समाधी आहे. बर. आणि अब्दुल रहमान बाबा हे स्वामी महाराज यांचे निस्सीम भक्त, ते मुंबईला आले आणि ते डोंगरीच्या विभागामध्ये तिथे ते असायचे, तिथे त्यांची बैठक होती. त्यातलं एक आणखीन भर म्हणजे हे अब्दुल रहमान बाबांचे शिष्य कोण माहितीये का तुम्हाला? हे अब्दुल रहमान बाबांचे शिष्य साटम महाराज, बरं का. बर बर. कोकणातले जे साटम महाराज आहेत त्यांना सुद्धा अब्दुल रहमान बाबांनी सगळं वटणीवरती आणलं. म्हणजे तसं बघायला गेलं साटम महाराज सुद्धा स्वामी संप्रदायाला ते आपल्याला म्हणता येते. पूर्वीचे तर गुंड एकदम दारूचे गुप्त वगैरे सगळे, म्हणजे आता माहिती नाही तुला, पण पण ते दारूचे गुत्ते वगैरे चालवणार आहे बाप. आणि मग ते अगदी महाराज तर त्यांचे गुरु हे अब्दुल रहमान बाबा. अशा पद्धतीने आज डोंगरीमध्ये सुद्धा स्वामी समर्थ महाराजांच्या एका महान शिष्याचं स्थान आहे. त्यांचं नाव अब्दुल रहमान बाबा. कधी सँडर्स रोड स्टेशनला उतरल्यावरती पोलीस स्टेशन अगदी लागून आहे. पोलीस स्टेशनच्या परिसरात जा, तिथे त्यांच्या बैठकीचं जे तुम्हाला सांगितलं ना, ज्याच्यातून आतमधून सगळं आलं, द्रव्य आलं, रक्त आलं, ते स्थान आहे. आणि तिथे कोणालाही विचारलं तर अब्दुल रहमान बाबा का मजर किधर आहे का, त्यात तिथपर्यंत समाधीपर्यंत सुद्धा तुम्ही जाऊ शकता. हे मुंबईतलं अगदी प्रकर्षाने सांगावं असं स्वामी समर्थ महाराजांच्या भक्ताचं एक स्थान आहे. बर. म्हणजे त्या काळामध्ये स्वामी सुतांच्या खूप कोण आले, पण त्यातल्या तर हे मी आवर्जून का सांगतोय कारण याच्याबद्दल खूप लोकांना माहिती नाही. बर. त्यांनी काय अशा गोष्टी केल्या की जेणेकरून ते लोकांपर्यंत हो, त्यांच्या भरपूर लीला आहे. बर. आणि त्या साटम महाराजांच्या चरित्रामध्ये ते आपल्याला मिळतात. मला आता पटकन सांगायला आठवणार नाही. बर. खूप आहेत लिला, त्यांच्या खूप आहेत लिला. म्हणजे आपण जेव्हा त्यांच्यावरती एखादा एपिसोड करू ना, त्यावेळेला काय होतं की आपलं वाचन खूप असतं, खूप नोंदी केलेल्या असतात. करेक्ट. पण आज फक्त मुंबईच्या पुरता विषय होता म्हणून मी फक्त मुंबई पुढच्या पॉडकास्टमध्ये माझ्या सगळ्या मी नोंदी करून ठेवलेल्या. 100%. दादा, पुढे जाताना मगाशी जसं तुम्ही भातखंडे जे होते त्यांच्याविषयी सांगितलंय, कुटुंब म्हणा, तर अशा प्रकारे अजून मुंबईत कुठलं होतं कुटुंब की? मुंबईतलं एक स्वामी कृपांकित असं कुटुंब ज्यांचं आवर्जून मी नाव घेईन ते म्हणजे नाईक करंडे. नाईक करंडे सुद्धा सारस्वत ब्राह्मण, पूर्वीच्या शब्दामध्ये शेळवी. बर. त्यांचं कुळदैवत सुद्धा मंगेशीच. बर. राजाचा करंडा छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे त्या काळात जे विद्वान होते ते ब्राह्मण आणि सारस्वत ब्राह्मण. सारस्वत ब्राह्मणाचा समाज असा म्हटला जातो की ते सरस्वतीचे उपासक. बर. त्यामुळे त्या काळात शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांना त्यांच्या पदरी ठेवलं होतं. म्हणजे त्यांच्या राज्याचे अध्यक्ष होते ते राजाध्यक्ष, मग ते असा वेगवेगळं आडनावं लावतात. तसंच त्यांचा जे संबंध ते आताच्या भाषेत बोलायचं तर त्यांचे जे सगळा पैसा अडका सांभाळणारे जे कोण होते, कोषाध्यक्ष वगैरे त्यांना म्हणतो, ते सुद्धा शेळवी होते, ते नाईक होते. त्याच्यामुळे त्यांना ते त्या काळातला राज्याचा करंडा, पूर्ण जे हे असायचं धन, का धनाचा करंडा तो त्यांच्याकडे असायचा, म्हणून त्यांना नाव पडलेलं नाईक. आणि त्यांना नाव पडलेलं करंडे, म्हणजे आज सुद्धा त्यांना आपण नाईक करंडे म्हणून ओळखतो. हे स्वामी महाराजांची अक्कलकोटात महाराज येण्याचे अगोदर पासूनचे निस्सीम भक्त. बर. त्याआधी पूर्वी मुंबईलाच राहत होते. त्यांच्या घरामध्ये स्वामी महाराजांचं, आता अलीकडची गोष्ट, साधारण एक 50-60 वर्षापूर्वी महाराजांची पावलं उमटलेली. बर. त्यांच्याकडे महाराजांच्या पादुका होत्या, महाराजांची काठी होती, महाराजांची रुद्राक्ष होती, म्हणजे अजून सुद्धा त्या फॅमिलीमध्ये आहे. बर. आणि महाराजांचे ते निस्सीम भक्त. मला वाटतं मी गेल्या एपिसोडमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की एका मुलाचा पाय सडलेला असतो, तेच हे घराणं. अच्छा. आता मुद्दामून त्या सगळ्या गोष्टी रिपीट करत नाही. ते अक्कलकोटात महाराज आल्यानंतर सुद्धा अक्कलकोटच्या महाराजांचं दर्शन घेण्यासाठी ते नेहमी जात असतात. आणि हे एकमेव असं घराणं आहे की ज्यांच्याकडे मुंबईला सगळे संत त्यांच्याकडे येऊन खाऊन जेवून बिवून तिथे ते राहायचे. वा. म्हणजे अगदी गाडगे महाराज म्हणू नका किंवा इतर सगळे संत जेवढे होते. मग त्याच्यामध्ये मी एक एपिसोड स्वामी महाराजांचा केलेला आहे, तो वाघदेव महाराज. ह्या वाघदेव महाराजांचं आणि त्यांचं एक गोष्ट सांगतो ना, त्याच्यात एक गंमत सांगतो. महाराजांनी त्यांच्याबद्दल गंमत केली,
हसण्यासारखा प्रसंग आहे. पहिलं मी वाग्देव महाराजांचा सांगतो, म्हणजे हा पुढचा प्रसंग आहे पण तो आधी सांगतो. जसं ते मुंबईच्या एका स्वामींच्या जो होता भक्त होता त्यांनी सांगितलं, महाराज कधीतरी मुंबईला आमच्या घरी या. महाराज यांच्याकडे जे कोण जायचे ना त्यांना सगळ्यांना असं वाटायचं की महाराज आपल्याकडे कधीतरी यावे. अगदी बरोबर. महाराज अक्कलकोटाची ती 14 रियासील सोडून कुठे बाहेर गेली नाहीत, पण सगळ्यांना वाटायचं की महाराज आपल्याकडे यावे. हे नायकाने सुद्धा त्यांना तसंच सांगितलं, महाराज तुम्ही आमच्याकडे कधीतरी या ना. अरे येतो, घाबरू नको, मी येणार तुझ्याकडे. पण हे महाराजांचे जे जवळची लोक जी होती ना, ही खूप महाराजांकडे महाराज स्वतःच्या आजोबांसारखं बघायचे आणि त्यांना महाराज सहन करायचे. महाराजांच्याकडे बोलण्याची त्याची हिंमत व्हायची, तेवढं प्रेम असायचं, तेवढा स्नेहसंबंध वाढलेला असायचा. हा प्रसंग अक्कलकोटचा. म्हणजे त्याच्या आधी त्यांचे वडील वगैरे जे होते त्यांच्या पायाला ते किंवा तेच असतील बहुतेक, मला आता सांगता. पण ते त्यावेळेला महाराजांना त्यांनी सांगितलं या मुंबईला वगैरे, तर मी येणार मुंबईला, काय घाबरू नको, जेवायलाच येतो तुझ्याकडे. ते लगेच हट्टाला भेटली, नक्की येणार हो, नक्की येणार. मग मला सांगा कधी येणार, आज उद्या नको, मला सांगा कधी. अरे येतो रे येतो. नाही नाही, मला सांगा तुम्ही कधी येताय ते सांगा, मला तारीख सांगा. ते हट्टाला भेटले. असं नाही मग मी असं ऐकणार नाही, येतो मग तुम्ही मला तारीख सांगा. आणि महाराजांनी त्यांना तारीख सांगून मोकळे झाले. हे लगेच मुंबईला आले आणि त्यांनी तिथे ताबडतोब ती तारीख आणि वेळ पण महाराजांनी सांगितली होती, ती तरी बरोबर नोंद करून ठेवली. महाराजांचे निस्सीम भक्त. त्यानंतर महाराजांचं कितीतरी वेळा त्यांना दर्शन झालं, सगळं काय झालं. एक दिवशी त्यांच्या कानावर आले की महाराजांनी देह ठेवला. म्हणजे आता महाराजांनी आपल्याला फसवलं. बरोबर. मग त्याच त्यांना मन खाऊ लागलं की कुठेतरी आपण हट्टाला पेटलो म्हणून महाराजांनी आपली समजूत काढली की काय. मग हळूहळू त्यांचं वय होत होतं, ते हांतरुणाला खेळले, त्यांना उभं राहता येईना, चालता येईना, वयच होत होतं ना. म्हणजे पण ते त्यांना ती तारीख मात्र त्यांनी लक्षात ठेवली आणि एकच त्यांच्या मनामध्ये खंत होती की कुठेतरी महाराजांनी आपल्याला फसवलं. मग बहुतेक त्याचा अर्थ असा सुद्धा असू शकेल की आपण महाराजांच्या पाठीत, महाराजांच्या कणपटीवरतीच बसलो. स्वामी सुतांना तरी महाराजांनी कुठे सोडलं, महाराजांच्याकडे महाराजांच्या गणपतीवरती जाऊन बसलेले स्वामी सुतांची आई. तसाच काहीचा हा प्रसंग असावा आणि आपल्याला महाराजांनी फसवले असं ते स्वतःच्या मनाशी गृहीत जाऊन. पण एक दिवस असं काय झालं की ते अंथरुणावरती होते, पण त्या दिवशी त्यांना हुशारी वाटत होती, कारण त्यांच्या आजच्या वंशजांकडून हे सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. मी एवढी हुशारी वाटत होती त्यांना, कुठेतरी असा कॉन्फिडन्स येत होता की आज मी अंथरुणावरती निदान बसीन. त्यामुळे त्या पद्धतीचा त्यांनी प्रयत्न केला. ते जरा थोडेसे उठले, त्या अंथरुणावरती बसले, पण एक थोडा वेळ झाल्याच्या नंतर बाहेर आवाज आला. अरे बोलवता तर खरे आणि येतच नाहीत कुठे, मी येऊन आलोय बघ, उघड दार लवकर. आणि तो आवाज महाराजांचा होता. त्यांना समजलं नाही असं काय होतंय. अरे महाराजांचा आवाज, भारदुस्त आवाज, आधी पहाडी आवाज. ते विसरूनच गेले की आपण अंथरुणाला खेळलेलो आहे. लगेच ते तिथून अंथरुणातून बाहेर आले, दरवाजा उघडतात, पाहतायत तो काय, तिथे वाग्देव महाराज होते. आता हे वाग्देव महाराज सुद्धा पूर्ण गिरगावात या मुंबईच्या विभागातच ते फिरायचे. त्यांचा आणि त्याचं बघायला गेलं स्वामी महाराजांचा काही संबंध नाही, पण एक विभूती होती, ती थोर विभूती होती. वाग्देव महाराजांबद्दल सगळे डिटेल्स सांगितले तुम्हाला आता ते नको. पण त्या स्वामी महाराजांशी त्यांचा तसं बघायला गेलं लोकांना काही संबंध दिसला नाही कधी. हा प्रसंग घडल्याच्या नंतर वाग्देव महाराज स्वामी महाराज आहे तसं लोकांचा समज झाला आणि आहे, पण आपल्या माहिती नाही त्याच्याबद्दल, पण काहीतरी असणार संबंध. दरवाजा उघडताच त्यांना समोर वाग्देव महाराज दिसले. वाग्देव महाराजांना गिरगाव सगळेच ओळखत होते. तुम्ही काय म्हणे, अरे मी काय म्हणतो तुम्हाला, ती काय बोलवलेलंच की रे, मला तारीख पण विचारली होतीस मग. त्यांनी लगेच त्यांना आतमध्ये घेतलं, बसवलं आणि फक्त खात्री करण्यासाठी म्हणून जाऊन आतमध्ये जाऊन डायरी उघडून बघितलं तर 30 तारीख आणि 30 वेळ होती. बापरे. अगदी 30 तारीख आणि 30 वेळ होती ज्या वेळेला स्वामी महाराजांनी सांगितलेलं मी येतो म्हणून. तर आतमध्ये घातलं, ते पोटभर व्यवस्थित जेवले, छान झालं सगळं वगैरे. आणि त्या वेळेला त्या नाईक करंडींच्या लक्षात आलं की महाराजांनी आपल्याला फसवलं नाही.
आणि महाराज देहापुरतेच नाहीत म्हणजे महाराजांची मर्यादा देहापुरती नाहीये. महाराजांनी देह ठेवला बरोबर, पण महाराज आले. बरोबर. आज ज्यांना आपण वाग्देव महाराज समजत होतो त्यांच्या स्वरूपात कुठे वाग्देव महाराजांना कधी आपण बोललो तुम्ही जेवायला या? नाहीच. वाग्देव महाराजांनी आपल्याला ती वेळ दिलीच नव्हती, पण त्याच वेळेला नेमके वाग्देव महाराज कसे काय आले? बरोबर. त्यामुळे वाग्देव महाराज सुद्धा स्वामी महाराजांशी संबंधित काही प्रमाणात जसं स्वामी भक्तांचं नंतर मग एक समज जगण आहे असतातच, काहीतरी संबंध असणार. आपणच उगाच विचार करतो ना हे तसं हे काय स्वामीपर्यंत पोचलेच नाही बोलवेत, आणि तेवढीच आपली मर्यादा असावी सुद्धा. खरं, कारण त्याच्यामुळे आपला जो एकनिष्ठपणा जात नाही. अगदी बरोबर. कारण मुळातच आपल्याकडे श्रद्धा केवढी आणि ती किती व्हावी वगैरे त्याच्यासाठी एक वेगळी अवस्था असते जी आपल्याकडे नाहीये. याच नाईक करंडेच्या घराण्याच्या बद्दल आणखीन एक मजेशीर गोष्ट आहे ती सांगतो. बर. हे नाईक करंड्यांचं अख्खं कुटुंब स्वामी महाराजांच्या दर्शनाला जायचं अक्कलकोटला. महाराजांचं दर्शन घेतल्याखेरीज कधी कधी त्यांना महाराजांच्या दर्शनाची वेध लागायची. मग त्या अक्कलकोटला जायचं. रात्रीची गाडी असायची अक्कलकोटची. बरोबर. आता गाडी आपण पकडून अक्कलकोटला जाणार. बरं, मुळात ते नाईक करंडे म्हणजे शेणवी सारस्वत ब्राह्मण गोवायचं त्यांचं सगळं. त्याच्यामुळे आहारामध्ये रोज मासा तो पाहिजेच. अच्छा. किती जरी ज्या वेळेला देवदेव आपण केलं काही केलं तरी आहार आपल्याला जो जन्मापासून मिळालेला आहे तो आपण घेतच जातो. बर. म्हणून मस्तपैकी एक सुमटे वगैरे केले होते. आता मी पण शेणवीच असल्यामुळे सांगतो. सुमटे म्हणजे कोलंबिया प्रॉन्स. अच्छा. तर ते सुमट्यांचं ते सगळे जिन्नस वगैरे सगळे केले होते आणि त्याच्यावरती भाताचा ताव मारायचा आणि आता निघायचं. तेवढ्याच घाईघाईमध्ये ते सुमट्यांचं जे आमटी होती, रस्सा होता सुमट्यांचा म्हणजे कोलंबिया प्रॉन्सचा, तो सांडला. अच्छा. आता धावपळीमध्ये आता आपण जेवायचं काय आणि परत जेवूनच जायचं, तिथे गाडी पकडायची. एवढा तासाचा प्रवास आहे, खायचं काय मध्ये? विचार पडला आता काय भात तर व्यवस्थित आहे, पण सुका भात कसा खाणार? मग या शेणवीमध्ये या सरस्वत ब्राह्मणांमध्ये एक जी पाण्याची कढी करतात त्याला फुटे कढी म्हणतात. आता आपल्यापैकी जे कोण असतील त्यांना माहिती असेल. बर. फुटे कढी म्हणजे पाणी आणि कोकम मिक्स त्याच्यातलं जे पूर्ण कोकमाचं जे आतमधलं जे सगळं जे असतं सार, त्याचे जे पाणी लाल बुंद होतं, त्या पाण्याला एक चव येते, त्याच्यात मीठ घालायचं आणि पाण्याला फोडणी घालायची. पाणीच. बर. म्हणजे एखाद्या गुलाबाच्या सरबतासारखी ती कढी होते, पण ती खारट असते, त्याच्यात मिरच्या वगैरे कुटून घातलेल्या असतात. रेसिपी अख्खी सांगत नाही, पण ती कढी आणि ते भाताबरोबर खातात. त्याला फुटी कढी म्हणतात. एकच त्यांना सुचलं की आता फुटी कढी खाऊनच यायचं सारखं आहे, आता आपल्याला आणखीन पुढे वेळ पण नाही, आणखीन काय करायला. लगेच ते फुटी कढी करतात. ती मस्कत पोट भरून जेवतात आणि गाडी पकडून अक्कलकोटला स्वामी महाराजांकडे जातात. स्वामींचं दर्शन घेतात. स्वामी आपले जोराने हसतायत. त्यांना कळत नाही आपल्याकडे नजर गेल्यावरती महाराज हसतायत. कारण नेहमीसारखी प्रचंड गर्दी असते. कुठेतरी आपल्याकडे नजर गेल्या महाराज याचे एखाद्या लहान मुलासारखे खतखुतून असतात. सगळेच एकमेकाला एक विचार, आपल्याकडे पाहिल्यावरतीच हसतायत. हो, पण आपल्याकडे पाहिल्यावरच असतं, काय माहिती वगैरे काय. नंतर मग असं करता जेव्हा ते महाराजांच्या समोर येतात, हे सगळं कुटुंब त्या परिवारातल्या त्या बाईला महाराज ते कोकणीमध्ये विचारतात. महाराजांना किती भाषा अवगत होत्या हा एक मोठाच प्रश्न आहे. महाराजांनी ब्रिटिशर्सकडे इंग्लिशमध्ये, पंजाब्याकडे त्यांच्या त्या टिपिकल पंजाबी भाषेमध्ये वेगवेगळ्या कन्नड येत होतं वगैरे. ऍक्च्युअली खरं सांगायचं तर कन्नडला त्याची काही होते ना, असं नाही सोलापूर भागामध्ये, पण त्यांना सगळ्याच भाषा येत होत्या. बरं, कोकणीमध्ये सुद्धा फरक आहे. स्वामी सुतांच्या मठातले काही माणसं जेव्हा महाराजांकडे गेले होते आणि महाराजांनी गुळ आणायला सांगितलं, तेव्हा एक बानकोटी होता, बानकोटी. त्या बानकोटी माणसाला स्वामी महाराजांनी सांगितलं, जा जाऊन गुळ आण माझ्यासाठी. तो ते गुळ आणायला गेलेला असताना मध्ये त्यांचे तो ती पुडी सोडतो आणि त्याच्यातला थोडा गुळ खातो स्वतः. आणि तो खातखात गुळ येत असतो तर इथे महाराज एखाद्या लहान मुलासारखे रडतात. अरे तो लखा माझा गुळ खाता. म्हणजे त्या टिपिकल बानकोटी लोकांच्या भाषेमध्ये जे थोडंसं कोकणी होतं. मग एक उदाहरण दिलं, ते सुद्धा मुंबईवरूनच आले होते. आता इथे परिस्थिती अशी काय, गोव्याचे नाईक करंडे, शेणवी किंवा सारस्वत ब्राह्मण
हे महाराजांच्या पुढे गेले ते महाराज आणखीन जोरजोराने हसायला लागले, खतखतून हसायला लागले आणि ते खतखतून हसायला लागले. आणि त्या हसता हसताच महाराजांनी त्यांना कोकणीमध्ये विचारलं, बरे सुंगट्याचे रानलेने, म्हणजे चांगलं सुंगट्याचं कोलंब्यांचं तू स्वयंपाक केला होता. रानले म्हणजे स्वयंपाक करणं. बरे करून सुंगट्याच्या तू रानल्या होते. शीत उदका बरोबर खाल्ले. शीत म्हणजे भात कोकणीमध्ये, आणि उदक म्हणजे पाणी. शीत उदका बरोबर खाल्ले आणि जोर जोराने हसू लागले परत. मला काहीच कळेना सुरुवातीला. मग त्यांना एकदम स्ट्राईक झालं, अरे सुंगटाचे रानले म्हणजे कोलंबीचा स्वयंपाक केला होता आणि शीत उदका बरोबर खाल्ले म्हणजे भात पाण्याबरोबर खाल्ला. आणि पाण्याला त्याची फोडणी देऊन कढी केलेली. हा एक मजेशीर प्रसंग. स्वामी महाराज मिस्किल होते. स्वामी महाराज एवढे मिस्किल होते ना की आज खरोखर मला कधी कधी असं वाटतं की माझ्यावर महाराज बोलले असते. म्हणजे प्रत्येक आज आपल्याला त्यांच्या स्वरूपामध्ये एकरूप होण्याचा प्रयत्न करतो, पण महाराजांच्या प्रत्यक्ष देह स्वरूपीचं महाराजांच्या समोर आपण आलो आज तर आपल्याशी सुद्धा महाराजांची मस्करी चेष्टा झाल्या असत्या. महाराज ग्रेट होते, ग्रेट. खूप छान होतं. म्हणजे महाराजांच्या एकंदरीत पूर्णता जी सोपवण्याची त्यातल्या त्यात काय खरोखर तुम्ही जर महाराजांना पूर्णतः शरण केलेले असाल, मला माहिती नाही मी किती शरण केलोय, पण मला कधी कधी असं वाटतं की जर मी सगळंच काय त्यांच्यावरती सोपवलेलं आहे, महाराज माझे 2-3 वाक्य तरी बोलले असते. नक्कीच समजलं ना. तसं म्हणजे महाराज आणि महाराज बोलणं म्हणजे काय, नेहमीच ते काय म्हणजे पूर्णतः ते वातावरण नसायचं. कधी कधी महाराजांना चेष्टा सुद्धा सुचायची. महाराज मिश्किल होते. हा प्रसंग सांगितला महाराजांचा मिश्किलीचाच प्रसंग आहे. अगदी महाराजांनी त्यांना शेवटी हसत हसत विचारलं आणि समोर आले आले खतखतून हसायचं ना. हे विचारताना सुद्धा महाराज इतके जोरजोराने हसत होते. हा एक नाईक करंडेंचा स्वामी महाराजांचे कृपांकित, म्हणजे अक्कलकोटला येण्याच्या अगोदर पासून महाराजांचे कृपांकित आहे. नाईक करंडे मुंबईचे. आज सुद्धा या नाईक करंडे कुटुंबातली मुलगी ही माहीमला सितलादेवी मंदिराजवळ राहते. बर. आणि तिने संबंध महाराजांची प्रचंड सेवा केलेली आहे. वा. त्यांच्याकडे महाराजांच्या खेरीज काही ना, त्यांचं नाव रांगणेकर. अच्छा. आज त्या आहे तिथे, तिला आम्ही सुबोधताई म्हणतो. अच्छा. या सुबोधताई रांगणेकरांकडे कधी जावं, मला तर माझ्यापेक्षा खूप मोठी आहे ती, पण तिला मी कधी म्हणतात ना की अवजावनी न्याय बोलाल, ती खरोखर माझ्या ताईकडे आल्यासारखं मला वाटतं. आणि किती तिथे आल्यावरती मी कधी पण जेवल्याशिवाय कधी निघालेलं मला आठवत नाही. स्वामी कृपांकित करा. खूप कृपा महाराजांची त्या घराण्यावर, खूप कृपा, खूप छान. दादा मगाशी आपण जे मूळ मठांविषयी बोलत होतो त्याच्यामध्ये आपण दादरच्या मठाविषयी सांगितलं. तुम्ही म्हणाला होतात की आपण नंतर चेंबूरच्या मठाविषयी पण आपण बोलूया. तर आम्हाला चेंबूर हो बरोबर. कारण काय होतं माहितीये का, मला हेच 2 प्रश्न विचारतात लोक. मूळ मठ म्हणजे महाराजांच्या आज्ञेने. आता दादरचा मठ कसा महाराजांच्या आज्ञेने हे झालं ते खरं म्हणजे त्याच बरोबरीने सांगायला पाहिजे होतं. छान प्रश्न विचारतात, बरोबर आहे ते. चेंबूरचा मठ सुद्धा मूळ मठ. ओके. आता तो स्थापन कोणी केला? स्वामीसुत महाराजांनी 1874 साली देह ठेवला. त्याच्यानंतर स्वामी महाराजांनी खुद्द स्वामीसुत महाराजांनी महाराज देहस्वरूपी अक्कलकोटात हयात असतानाच देह ठेवला. त्याची कारण सगळी गेल्या एपिसोडमध्ये मी सांगितले. त्याच्यानंतर स्वामी महाराजांनी स्वामीसुतांचे धाकटे बंधू, ज्याला बाबू म्हणायचे, लहान होता तो, त्याला तिथे स्थापन. त्याच्यावरती आपण एक वेगळ्या याच्यामध्ये बोला, मी अगदी थोडक्यात सांगतो. पण त्यांची अवस्था अशी काय होती ना की ते स्वामीसुतांसारखे ते त्या भानावरती अजिबात नसायचे. स्वामीसुत जे होते ना ते किती वेळा असायचे, ट्रान्समध्ये जायचे, पण कधी कधी ते आपल्याचे संवाद सुद्धा साधायचे, आपल्याला उपदेश करायचे, आपल्याला ते चेतावणी द्यायचे वगैरे, असं खूप अभंगातून आपल्याला दिसतं. पण त्यांचे जे बंधू होते त्यांना ते आधी सुरुवातीला लहान असल्यामुळे ऐकत नव्हते आणि त्याच्यानंतर अशी परिस्थिती झाली की महाराजांना त्यांना स्ट्रॉंग डोस द्यावा लागला. आणि तो डोस एवढा असा का होता की त्यांची ब्रह्मानंद टाळी कायमची लागली. ते देहभान, ते संबंध विसरूनच बसले. स्वामी सुतांच्या जागेवरती ती महाराजांची मुंबापुरी गादी सांभाळण्यासाठी कांदेवाडीचा मठाची स्थापना झाली. स्वामी सुत महाराजांच्या पश्चात महाराजांनी त्यांना तिथे जा आणि तिथे स्वामी सुतांचं जे स्थान आहे ते सांभाळ,
हो ती गादी स्वामी सुतांची नाही, ती स्वामींची गादी. बरोबर. त्याला खुद्द महाराजांनी असं नाव दिले गादी. जाऊन मठ स्थापन करणे, जाऊन माझी गादी दिसता. तिथे हे हा छोटा मुलगा आला, यांनी तिथे जवळजवळ 30 वर्ष होते. तिथे 30 वर्ष, स्वामी सुद्धा 5 वर्ष, पण ते 30 वर्ष. पण त्यांचं अशी परिस्थिती होती ना, ते काहीच करू शकत नव्हते. त्याच्यामुळे मग स्वामी सुतांची जी मुलगी होती सीतामाई, तिला माई म्हणतो आम्ही, तिचं खरं नाव स्थिता. बर. या नवरा बायकोंचं, स्वामी सुतांचं आणि त्यांच्या पत्नींचं अजिबात जमायचं नाही. आणि मग तिच्याकडे दुर्लक्ष व्हायचं म्हणून तिची आजी जे स्वामी समर्थ महाराजांची कणपडीवर जाऊन बसलेली, माझ्या मुलाला याच्यातून बाहेर काढा, ते अक्कलकोटला होते. तिने असा विचार केला, या लहान मुलीकडे सगळं दुर्लक्ष होतंय, तिच्याकडे कोण बघणार, म्हणून ती त्यांना अक्कलकोटला घेऊन गेली त्या मुलीला. आणि अक्कलकोटला महाराजांच्या आजूबाजूला असे की लहान लहान मुलं असायचे. आपल्यासारख्यांना तिथे स्वामीच्या जवळ पटकन समोर जाणं जरा हे वाटायचं, पण हे लहान लहान मुलांच्याबरोबर महाराज खेळायचे आणि महाराजांचे ते सगळे सवंगडी होते. ही पोरगी महाराजांना भरपूर त्रास द्यायचे. एखादा आपल्या घरच्या आजोबांना जसं आपण लहानपणी त्रास दिला नाही, त्यांच्या अंगावरती चढणं वगैरे, तर ही सीता जी आहे ही नेहमी महाराजांच्या अंगावरती अशी चढायची, हातात माळ आले तर माळ घेऊन वरती चढायची, महाराजांचा कान आला तर कान घेऊन करायची. काय त्या महाराजांनी जसे आपल्या आजोबा आपल्या नातवाला दम मारतात तसे एक दिवशी तिच्यावरती चापट मारल्याने महाराजांनी सांगितलं, ग स्थिते गप्रा, किती हा मला त्रास द्यायचा, माझ्या अंगावरती चढते, मला त्रास देते, जास्ती माझ्या बरोबर राहिले आणि उद्या तुला सिद्धा म्हणतील, लोक सिद्धा विसरून जातील आणि सिद्धा म्हणतील. आणि तसंच झालं, ती सिद्धाबाई झाली. आता स्वामी सुतांच्या पश्चात आणि विशेष करून दादाबुवांच्या पश्चात या कांदेवाडीच्या मठातून या सीताबाईंना बाहेर काढण्यात आलं. असे पण काही आहेत गोष्ट, त्याच्यावरती डिटेलमध्ये मी माझ्या चॅनलवरती बोललेलो आहे. आता इथे जो हा विषय नाही आहे. आणि त्यावेळेला सीताबाई फार टेन्शनमध्ये होती, कारण सीताबाईंचं ते घर होतं. चिमाबाई बेलवलीकरांनी ती जागा सीताबाईंना दिली, पण मध्य काळामध्ये असं काय घडलं की तिथे इतर लोक सुद्धा ते सगळं ते सुद्धा स्वामी कृपांकितच होते. पण ते होते जे ज्यांनी खरोखर त्या काळामध्ये जे काय त्यांचं तिथे सगळा वास होता, त्यांचं जे काय सेवा घडली वगैरे, ते त्यांचे मुलगा, मी सगळ्यांची नावं घेत नाही आता कारण हा विषयांतर होईल मध्ये, त्यांनी सीताबाईंना काहीतरी निमित्त करून तिथून बाहेर काढली. नंतर तिथे दुसऱ्याच पादुका स्थापन झाल्या, त्या कुठच्या झाल्या ते मी सगळं सांगितलेलं आहे आधी माझ्या याच्यावर. आणि त्यावेळेला सीताबाईंना जिथे गाडलं ते सीताबाई खूप टेन्शनमध्ये होत्या. बरोबर. आणि त्यावेळेला खुद्द महाराजांनी त्यांना दृष्टांत देऊन सांगितलेलं आहे की तू चेंबूरला जाऊन मठ स्थापन कर. हा विशेष पूर्णतः वेगळा आहे आणि मुद्दाम इथे सगळ्या गोष्टी आधी इथंभूत सांगत नाहीये. आणि अशा पद्धतीने चेंबूरला सीताबाई त्या पादुका आत्मलिंग घेऊन गेल्या आणि चेंबूरला तो मठ स्थापन झाला. बर. मग असा विषय येतो की 1917 साली जर तो मठ स्थापन झाला तर तो मूळ कसा, तर तो मूळ यासाठी मी म्हणेन त्याला, जसं बाळकृष्ण महाराजांना दृष्टांत दिला आणि तसं ते सगळ्या त्या गोष्टी तशाच काहीसा प्रकार सीताबाईंच्या बाबतीत सुद्धा झाला. सीताबाई आधी कंटाळलेली, आता करायचं काय आपल्या, रणरण त्या उन्हामध्ये त्या समुद्र किनाऱ्यावरती वाळूवरती जाऊन बसली, खूप थकलेली, मेंटली सुद्धा थकलेली, मनामध्ये खूप प्रेशर होतं. आता या भाड्याच्या जागेतून आपल्याला सांगितलं का तुम्ही पादुका घेऊन जा, आता तुम्हाला जे काही आता जी शेवटी ती जागा स्वतःची कांदेवाडीमध्ये होती. बरोबर. तिथे दुसऱ्याच पादुका स्थापन केल्या, तिथे विश्वस्त मंडळ स्थापन केलं. आणि ती तिच्या स्वतःच्याच तिथे स्वतःच जे घर होतं त्याची ती बेघर झाली. या विमंचनमध्ये ती जाऊन समुद्र बरं त्या रोज भिक्षेला जायच्या, अशा त्या भिक्षेला म्हणून त्या दिवशी निघालेल्या, पण त्यांना होईच ना. त्या समुद्र किनाऱ्यावरती रणरण त्या उन्हामध्ये त्या वाळूमध्ये जाऊन बसले आणि तिथे महाराज प्रगटले. आणि तिथे महाराजांनी त्यांना सगळं मार्गदर्शन केलं. जे मार्गदर्शन केलं त्या पद्धतीने पुढे घडत गेलं आणि चेंबूरच्या मठाची स्थापना झाली 1917 साली. म्हणून चेंबूरचा मठ मूळ मठ. आणि त्याही पलीकडे जाऊन महाराजांनी जे स्वामी सुतांना आत्मलिंग दिलं 14 दिवस स्वतःच्या पायात घालून, ते आत्मलिंग सीताबाईंनी चेंबूरच्या मठामध्ये आणलं आणि चेंबूरचा मठ 1917 साली स्थापन झाला. बर.
या मठामध्ये सच्चिदानंद स्वामी कुमारांच्या डोक्यावर आता मी बोललो स्ट्रॉंग डोस. आधी तर लहानसा पोरगा ऐकत नव्हता. मग स्वामी महाराजांनी त्याला एका वाघ्रजिनावरती उभं केला, वाघाच्या कातड्यावरती, आणि मग त्याला उभा करून स्वतःच्या हाताने त्याला दिगंबर केला पूर्णतः. त्याच्या पायात त्याच्या मस्तकावरती डोक्यावरती चर्मपादुका ठेवल्या. त्या चर्मपादुका सुद्धा चेंबूरच्या मठामध्ये आहेत. सीताबाईंच्या सुद्धा पादुका चेंबूरच्या मठामध्ये. पण आपण सीताबाईंनी खूप आयुष्यामध्ये भोगलं. काय असतं, आपण महाराजांचे भक्त म्हणजे आपण अगदी सुखात राहणार अशातला भाग नाहीये. महाराज पदोपदी आपल्याला सांभाळत असतात, त्याच्या वादच नाही. किंवा आपल्याला शक्ती मिळत असते हे सगळं हे करायचं, पण आपले भोग कधीच कमी होत नाही. आणि ते महाराजांकडे मागू पण नाही. महाराजांकडे मागा शक्ती. आज एखादी गोष्ट डोक्यावरती पडून जर तुमचा कपाळ मोक्ष होत असेल तर तुमचं डोकं तेवढं स्ट्रॉंग करायला महाराजांना सांगा की त्याच्यापेक्षा डबल जरी त्या वजनाची गोष्ट तुमच्या डोक्यावर पडली तर तुम्ही शाबूत राहाल. पण ती पडू दे नको असं नको. तसंच काय सीताबाईंचं होतं. सीताबाईंनी सगळं आयुष्य म्हणजे समज तिच्या आयुष्यामध्ये खूप खडतर आयुष्य. चेंबूरला मठाची स्थापना झाल्यानंतर सुद्धा खडतर. ते कसं वगैरे ते नंतर मी सांगेन. पण चेंबूरचा मठ अशा पद्धतीने स्थापन झाला, महाराजांच्या आज्ञेने स्थापन झाला. अनंत प्रकारे महाराजांनी तिची परीक्षा घेऊन तो महाराजांचा मठ तिथे तो स्थापन झालेला आहे. म्हणून चेंबूरचा मठ हा मूळ मठ आहे. बर. तर मिलिंद, थँक्यू सो मच. तुम्ही पॉडकास्टवर थँक्यू नाही, श्री स्वामी समर्थ म्हणायचं. श्री स्वामी समर्थ. तोंड बघ किती गोड होता. हो. नाही खरंय, मागचा पण आपला जो पॉडकास्ट होता तो एवढ्या लोकांना आवडला. आपण ही नवीन सिरीज आता चालू केलेली, ही पण आय एम शुअर सगळ्यांना आवडेल. आणि आता आपण लोकांवर सोडूयात की आता तर हा पार्ट 1 झाला असं म्हणूया मुंबईचा. पार्ट 2 घेऊन येऊया मुंबई रिलेटेड. आणि मी लोकांना सांगेन की तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठल्या भागाविषयी आवडेल. स्वामींचा एक वास्तव्य होता अशा प्रकारे, तर आम्ही तेही घेऊन येऊ. मी जसं नेहमी सांगतो तसं मिलिंदांचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा. त्यांचे सोशल मीडिया हँडल्स आहेत, त्याला फॉलो करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगा, म्हणजे दादा त्यावर व्हिडिओ पण बनवतील त्यांच्या चॅनलवर. दादा, तुम्हाला काही सांगायचं आहे? काय नाही, खूप छान. तसं बघायला गेलं तर खरं सांगू का, अगदी कितीतरी आणखीन सुद्धा मला वाटतं 1-2 चॅनलवरती गेलेलो आहे. माझा एकच उद्देश असतो, महाराजांचं सगळे ज्या डिटेल गोष्टी आहे सर्वत्र पोचाव्यात. त्या पद्धतीने मला कोणी बोलवलं, कुठे व्याख्यानाला पण मी जातो, असं काय असेल कुठल्या चॅनलला जातो. पण तुझं जे काय आपुलकी महाराजांच्या बद्दल मला दिसली, म्हणजे फक्त तुझ्या चॅनलवर तुझ्या समोर बोलायचं आहे म्हणून नाहीये, ती मला खरोखर असं कुठेतरी खूप छान वाटलं. आणि त्यामुळे मी असा विचार केला की नाही, आपण याच्याकडे एक संबंध मुंबईचं मला खूपच काय हातचा राखायचा नाही माझ्या चॅनलसाठी वगैरे काय असं. कारण महाराजांच्या बद्दल जर तू गेलं, एका माणसाचे एका आयुष्याचं काम नाहीये ते. हो हो, अगदी बरोबर. एका माणसाचं एका आयुष्याचं काम अजिबातच नाहीये ते. त्याच्यामुळे तुम्ही कितीही जरी सांगता तरी ते तुमच्या डोक्यामध्ये भरत राहणार एकसारखं. पण तू जे काय करतोयस, तुझं जे काय रिलिजियस जो काय तू पॉडकास्ट वगैरे सगळं जे काय सुरू केलं, आणि त्या मानाने ज्या पद्धतीने तुझं सगळं जे कार्य चाललंय ते कार्य खरोखर स्तुत्य आहे. स्वामी महाराजांचा याच्यासाठी तुला कायम आशीर्वाद राहावा. आणि महाराजांच्या बद्दल खरोखर कर, कारण खूपशा अशा गोष्टी आहेत ना त्या स्वामी समर्थ महाराजांबद्दल लोकांना माहिती नाही. आणि त्याच्यामुळे त्याचा सगळा जो स्रोत आहे तो कुठला ते विचित्र याला चाललंय. बरोबर. तर तिथून ऍक्च्युली शक्य झाल्या आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला ऍक्च्युली ते सगळं पुन्हा त्या ट्रॅकवरती. आणि मी कोण सांगणार काय ट्रॅक आणि काय ते, त्यातल्या त्या महाराजांच्या ज्या काही गोष्टी आहेत आणि त्या मी फक्त लोकांपर्यंत सांगतो ना, त्याच्यावरती फार फार तर मला काय वाटतं ते मी तुमच्यापर्यंत सोडतो. आपण मुंबईचा इश्यू घेतला, त्यामुळे मुंबईमध्ये स्वामी महाराजांचा सांगण्यासारखं भरपूर आहे. महाराज कधी मुंबईत आले तर 25 वर्ष त्यांनी सांगितलं ते, पण महाराजांचे भक्त येऊन जे काय मुंबईमध्ये घडलेले आहे ते भरपूर आहे. तर निश्चितच सगळ्यांचं जर जे असेल तर आपण पुन्हा सुद्धा एक एपिसोड करूया मुंबईवरती. तुर्तास एक गोष्ट मात्र मला इच्छा झाली आज, की स्वामी समर्थ महाराजांच्या चरणावरची एक प्रसादिक वस्त्र तुला देण्याची. अरे बापरे, ती आपण देतो. बर, ती मी देतो तुला. स्वामी महाराजांचा प्रसाद आहे, स्वामी महाराजांच्या चरणावरचं ते वस्त्र आहे, प्रसाद म्हणून देतो. इथे कुठच्याही पद्धतीचं काय असं हे नको समजू. आणि खरोखर हे तुझं कार्य कायम राहू हाच उद्देश आम्ही देतो. नाही दादा, तुमचे आशीर्वाद असेच सोबत. माझे नाही, स्वामी महाराजांचे आशीर्वाद सगळ्यात महत्वाचे. आणि म्हणूनच मला ही बुद्धी झाली तुझ्यापर्यंत यायची. नाही, श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. आणि जसं आपलं स्वीट टॉक्सचं रिच्युअल आहे
दादा पॉडकास्ट एंड करताना आपल्याच पॉडकास्ट पासून ती सुरुवात झाली. तर आपण श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. गुरुदेव श्री स्वामी समर्थ.